नाम का महिमा हो। ഞാനിവിടെ വരുന്ന സമയങ്ങളൊക്കെയും എനിക്ക് വളരെയധികം സന്തോഷമുണ്ട്. मैं जब भी यहाँ पर आता हूँ प्रभु मुझे बहुत आनंद से भर देता है, കാരണം ഞാൻ വരുന്ന ഓരോ സമയത്തും ഇവിടെ വന്നിരിക്കുന്ന എല്ലാവരുടെയും മുഖത്ത് എനിക്ക് ഭയങ്കര സന്തോഷം കാണാൻ പറ്റുന്നു. क्योंकि मैं जब भी यहाँ पर आता हूँ और मैं आप लोग का चेहरा देखता हूँ तो आप लोग का जीवन में एक मसीह आनंद को मुझे चेहरे में मुझे दिखाई देता है। ഞാൻ ഇന്നലെ നമ്മുടെ സഹോദരന്മാര് സംസാരിച്ചപ്പോൾ എൻ്റെ ഉള്ളിൽ ഭയങ്കരമായിട്ട് സന്തോഷം തോന്നി. कल जब मैं विपुल का संदेश और भाई जॉय का गवाही जब मैंने सुना इंटरनेट पे, तो वो बात को देखकर मेरे अंदर एक बहुत बड़ा उत्तेजना आया। എനിക്ക് വളരെയധികം ഞാൻ പ്രത്യേകിച്ചും കർത്താവ് എന്നോട് സംസാരിക്കുമ്പോഴൊക്കെയും യുവജനങ്ങളെ പ്രത്യേകിച്ചും ഞാൻ ശ്രദ്ധിക്കാറുണ്ട്. तो क्योंकि मैं बचपन से ही प्रभु का बातों में ध्यान लगा के और सुनते रहते समय में, इसलिए मैं हमेशा जब युवक लोग बात करते हैं, जवान लोग बात करते हैं, उनका विषयों को मैं ध्यान से सुनता हूँ। കാരണം നമ്മുടെ യൗവനക്കാരോടുള്ള വിഷയത്തിൽ അവരുടെ खून गर्म है. हाँ, क्योंकि जवानों का विषय में अवस्था क्या है, उनका खून हमेशा गर्म रहता है। അവര് പ്രവർത്തിക്കുവാനും ചലിക്കുവാനും വളരെ സന്നദ്ധരുള്ള സമയമാണ്. वो जवानी बोला तो एक ऐसा समय है जहाँ पर वो लोग कार्य करने के लिए या कोई भी कार्य चालचलन करने के लिए बहुत प्रभावशाली में वो लोग करते हैं। എന്നാൽ ദൈവം ഉപയോഗിക്കുന്നത് ഈ പ്രായത്തെ. और प्रभु भी सबसे अगर किसी को इस्तेमाल करते हैं समय में असली या उत्तम रीति से इस्तेमाल करने का उम्र है जवानी। അവസാനം ടോമി അങ്കിൾ സംസാരിച്ചപ്പോഴും ഇങ്ങനെ യെരമ്യാവിന്റെ കാര്യമല്ലേ പറഞ്ഞ. യെരമ്യാവ് സംസാരിക്കാൻ ഭയങ്കരമായിട്ട് മടിയുള്ളവനായിരുന്നു. കാരണം യെരമ്യാവ് പറയുന്നു ഞാൻ എങ്ങനെ സംസാരിക്കും. और आखिरी में भी जब प्रभु का दास ने मैसेज को कंक्लूड करते समय में यिर्मयाह के बारे में बोलकर हम सबको प्रोत्साहन किया था, तब यिर्मयाह क्या बोल रहा था, मैं कैसा बात कर सकता हूँ। പക്ഷേ യെരമ്യാവിന്റെ വായിൽ നിന്നും കർത്താവാണ് സംസാരിച്ചത്. परंतु यिर्मयाह का मुंह से यहोवा था जिसने बात किया, यिर्मयाह ने नहीं। വലിയ നമുക്കറിയാം ഇയ്യോബിനെ കുറിച്ച് നമുക്കറിയാം. अय्यूब के बारे में हम जानते हैं। ഇയ്യോബ് വളരെയധികം ധനവാനായ ഒരു വ്യക്തിയാണ്. अय्यूब कौन था? एक बहुत बड़ा धनवान व्यक्ति था। അയ്യൂബ് ഇച്ചിരി പ്രായമുള്ള ഒരു വ്യക്തി ആയിരിക്കാം. और हम विश्वास भी करते हैं कि उनका उम्र भी थोड़ा ज्यादा था। ഈ ഇയ്യോബിനെ മനസ്സിലാക്കുവാൻ വേണ്ടി, ഇയ്യോബിന്റെ തെറ്റുകൾ ഒന്ന് മനസ്സിലാക്കുവാൻ വേണ്ടി, അല്ലെങ്കിൽ ഇയ്യോബ് എങ്ങനെയാണ് ദൈവസന്നിധിയിൽ വീണ്ടും റീസ്റ്റോർ ആകുന്നത്, പുനഃസ്ഥാപിക്കപ്പെടുന്നത് മനസ്സിലാക്കാൻ വേണ്ടി ദൈവം ഉപയോഗിച്ചത് വളരെ ചെറുപ്പക്കാരൻ. हाँ, परंतु अय्यूब का जीवन में एक बहुत बड़ा कमी था। वो बात को उसको एहसास दिलाने के लिए, या फिर अय्यूब जो प्रभु के उपस्थिति में गिरा हुआ अवस्था से थोड़ा दूर होते समय में वापस पुनर्स्थापित करने के लिए अय्यूब को जो सबसे ज्यादा इस्तेमाल करने के लिए परमेश्वर ने जिसको इस्तेमाल किया, वो एक जवान व्यक्ति को था। ഈ നമ്മുടെ ഈ ചോരനെ ഈ ഒരു ചോരയെ ദൈവം അധികം എടുത്ത് ഉപയോഗിക്കാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. പ്രിയമുള്ളവർ, हमारे अंदर का वो जवानी का वो खून को प्रभु बहुत इस्तेमाल करना चाहता है। അത് വളരെ പ്രായമുള്ള സഹോദരന്മാരൊക്കെയും ഓരോ സംസാരിക്കുമ്പോൾ ഒരു ദൈവദാസൻ ഇങ്ങനെ പറഞ്ഞു. एक बार एक बहुत उम्र से बड़ा हुआ प्रभु का दास ने इस तरह गवाही दिया। 65 വയസ്സുള്ള ഒരു ദൈവദാസൻ ഇങ്ങനെ പറയുന്നു. कम से कम 65 उम्र रहेगा उनका। उन्होंने ऐसा कहा, എന്റെ ജഡം പറയുന്നു നീ വിശ്രമിക്ക്, मेरा शरीर कहता है तू विश्राम कर, പക്ഷെ എന്റെ ആത്മാവ് പറയുന്നു നീ മുട്ടുകുത്തി പ്രാർത്ഥിക്ക്. परंतु मेरा आत्मा कहता है कि तू घुटने में आकर प्रार्थना कर। അപ്പം ഞാൻ എന്നോട് തന്നെ ചോദിക്കുന്നു ഞാൻ എന്ത് ചെയ്യണം. तो ऐसा था, तो फिर मैं अपने आप को पूछने लगा, हे प्रभु तो मैं क्या करूं। അപ്പം ആത്മാവിനെ അനുസരിക്കണോ അതോ, കാരണം ജഡം വളരെയധികം ക്ഷീണത്തിലാ, ഉറക്കാനുള്ള ക്ഷീണം തരുന്നുണ്ട് ജഡം. പക്ഷെ ആത്മാവ് ഉള്ളിലൂടെ ഇങ്ങനെ പറയുകയാണ് മുട്ടുകുത്താൻ. मैं अभी क्या करूं हे प्रभु, क्योंकि मेरा शरीर इतना प्रभावशाली है और वो मुझे क्या कर रहा है, नींद की ओर लेकर जा रहा है, विश्राम करने के लिए लेके जा रहा है। उतना हालत में मैं कमजोर होते जाते समय में, उसी समय में आत्मा कह रहा है तू प्रार्थना कर। അപ്പം ആ സഹോദരൻ എടുത്ത് 65 വയസ്സുള്ള ആ സഹോദരൻ എഴുന്നേറ്റിരുന്ന് പ്രാർത്ഥിക്കുന്ന രംഗം പറയുന്നു. तो वहां उसके बाद उसने जो आत्मा ने बोला उनको वही सुनना पड़ा, तो उन्होंने वही करके उसके बाद वो अनुभव कहता है। അതുപോലെ തന്നെയുള്ള രംഗം കർത്താവ് പ്രാർത്ഥിച്ചുകൊണ്ടിരിക്കുക. വളരെ അവസാന ഘട്ടത്തിൽ ശിഷ്യന്മാരെ അവർ ഉറങ്ങുക. കർത്താവ് പറയുക 1 മണിക്കൂർ. तो यही अनुभव हम देखते हैं ना चेले प्रभु का आखिरी दिनों में भी, गत्सेमने में जब प्रभु का आखिरी पल में जब प्रभु वहां पर प्रार्थना करते समय में चेले लोग क्या किए, वो लोग सो गए। तो प्रभु वहां पर चेले को आकर उठाकर क्या बोलते, क्या तुम लोग एक पल भी तुम लोग थोड़ी देर उठकर तुम लोग जागरूक होकर प्रार्थना नहीं कर सकते थे क्या। ഞാൻ ഇവിടെ വന്ന് ഒരു വലിയൊരു സാക്ഷ്യം പറയാനായിരുന്നു ആദ്യം വന്ന്. तो सब मैं तो इधर आकर जब बात करूं करके सोचते समय में पहला मैं सोचा एक गवाही दे देता हूं. ഞാൻ പറയാൻ എന്തോ ആഗ്രഹിച്ചെന്നറിയോ. मैं क्या बोलने के लिए सोचा,
സഹോദരന്മാരെ, ഒരു വളരെയധികം ദുഃഖമായ ഒരു സാഹചര്യം ഞാനിപ്പം പറയാൻ പോവുകയാണ്. हे भाइयों, मैं एक बहुत दुखी अवस्था से मैं जा रहा हूँ, वो बात मैं बताने वाला हूँ. ഇനി ഞാൻ ഇങ്ങോട്ട് വരുമോ എന്ന് എനിക്ക് അറിയത്തില്ല. ഞാൻ ബാംഗ്ലൂരേക്ക് ഷിഫ്റ്റ് ആവാൻ പോവുകയാണ്. ഇങ്ങനത്തെ സംസാരമാണ് ഞാൻ എന്റെ ഹൃദയത്തിൽ കരുതി വെച്ചത്. तो मेरा अवस्था क्या था, कुछ 2-3 दिन पहले तक मेरा हालत ऐसा था कि मेरा नौकरी मुझे बैंगलोर में मुझे शिफ्ट करवाया, मेरा ऑफिस उधर मुझे बुलाया था. तो ऐसा हालत हो गया था कि शायद ये मेरा आखिरी नासिक विजिट होगा, क्योंकि मुझे तुरंत बैंगलोर जाने का अवस्था आ गया करके ये सब बातें 2 दिन तक हालत ऐसा चल रहा था. വളരെ ദുഃഖത്തോടെ ഞാനത് പറയാനായിട്ട് ആഗ്രഹിച്ചു. और मैं ऐसा गवाही देते समय में मैं दुखी था, मैं निराश अवस्था में था. ऐसा मैं बोलूंगा, मैं सोच रहा था. ഞാൻ ആ ഒരു ഉദ്ദേശത്തിൽ ഇവിടെ വന്നത് തന്നെ. वही उद्देश्य में इधर आया भी. ഞാൻ അവസാനമല്ലെങ്കിലും ഞാൻ ഇവിടെ വരുമ്പോഴൊക്കെയും പിന്നെ നമ്മൾ ഒരിക്കലും തിരിച്ചു കാണുന്നില്ല എന്നുള്ള പ്രതീക്ഷയാണല്ലോ നമ്മൾ തിരിച്ചു പോകുന്നത്. എന്നാൽ അതിനേക്കാൾ എന്റെ ഉള്ളിൽ ഉണ്ടായിരുന്നു ഞാൻ ഇനി വരുമോ എന്നുള്ള വലിയ സംശയം. तो ये बात तो सच है. हम लोग जब एक संगति में आते समय में हम लोग सब लोग का अवस्था यही रहता कि अगले मीटिंग में हम मिलेगा क्या, हम कोई नहीं जानते, हम कोई भी गारंटी दे नहीं सकता. लेकिन फिर भी एक अंदरूनी अंदर आग्रह था कि वापस दोबारा भाइयों के साथ आकर संगति करने का मौका मिलना चाहिए करके. ഞാൻ ഒരു വാക്യം എന്നെ പെട്ടെന്ന് ദൈവം ഓർപ്പിച്ചത്. സദൃശ്യവാക്യം 21 ഒന്നാമത്തെ വാക്യം പറയുന്നത്, नीति वचन 21 का 1 प्रभु का वचन अचानक मुझे आत्मा ने वो वचन उस समय में दिया था. രാജാ हाँ, पढ़ो. राजा का मन नालियों के जल के समान आमेन. यहोवा के हाथ में रहता है, जिधर वह चाहता उधर उसको मोड़ देता है. आमेन, आमेन. രാജാവിന്റെ ഹൃദയം യഹോവയുടെ കയ്യിൽ നീർത്തോട് കണക്കിനിരിക്കുന്നു. അത് തനിക്ക് ഇഷ്ടമുള്ളിടത്തേക്ക് തിരിക്കും. राजा का मन हमेशा यहोवा का हाथों में रहता है और यहोवा परमेश्वर जिधर इच्छा करता है उधर वो बहाएगा. അത് എവിടെ നമ്മൾ ആയിരിക്കണം എന്ന് ആരാ ചിന്തിക്കുന്നെന്ന് അറിയാം. तो हम लोग किस हालत में कहां पर रहना चाहिए करके ये इच्छा किसका है? കർത്താവിന്റെ प्रभु का इच्छा है. നമ്മുടെ ആരുടെയും അല്ല. हमारा खुद का निर्णय नहीं है. ये हम लोग कोई भी बोल नहीं सकते ये बात को. നാളെ നമ്മൾ എവിടെ ആയിരിക്കണം എന്ന് കർത്താവ് ചിന്തിക്കും. कल हम लोग कहां पर रहना चाहिए ये बात प्रभु सोचता है. ഇന്ന് പോൾ ബ്രദർ സംസാരിച്ചു. എന്റെ വിഷയം ഇതൊന്നും അല്ല, ഞാൻ പറഞ്ഞതേ ഉള്ളൂ. എന്റെ വിഷയം കർത്താവിൽ നമ്മൾ എങ്ങനെ നിൽക്കും, നമ്മുടെ നിൽപ്പിനെ കുറിച്ചാണ് ഞാൻ ചിന്തിച്ചുകൊണ്ടിരുന്നത്. तो इसके लिए तो ये सब विषय नहीं था मेरा विषय में मुद्दा. बाद में प्रभु ने वो कार्य को बदलकर बैंगलोर का ट्रिप को थोड़ा पोस्टपोन किया, वो अलग बात. तो आज जब सुबह शुरुआत में पॉल भाई भी जब प्रोत्साहन करके वचन बोलते समय में हमारा अवस्था क्या है, प्रभु में हम कैसा बने रहते हैं करके एक बात कहा था. എസെക്കിയേലിനോട് കർത്താവ് യഹോവയായ ദൈവം ചോദിക്കും, മനുഷ്യപുത്ര ഈ അസ്ഥികൾ ജീവിക്കുന്നു. तो जैसा भाई ने हमको याद दिलाया, जैसा परमेश्वर ने जब एजेकिएल को पूछता है, हे मनुष्य का पुत्र, क्या ये हड्डियां जिंदा हो सकता है, क्या जीवित हो सकता है क्या? എന്നാൽ എന്തു എസെക്കിയേൽ പിന്നെ കണ്ടത്? परंतु ये बाद उसके बाद एजेकिएल क्या देख रहा है? അത് എഴുന്നേറ്റ് ഇന്ന് വലിയൊരു സൈന്യമായി. वो खड़ा हो गया और एक बहुत बड़ा सेवा बन गया, सेना बन गया. അത് അതിന്റെ അവസ്ഥ എങ്ങനെയായിരുന്നു? उनका अवस्था क्या था? അതിനെ ആർക്കെങ്കിലും ജീവിപ്പിക്കാൻ കഴിവുണ്ടോ? क्या कोई और आकर वो हड्डी के भरा हुआ बातों को जिंदा कर सकता था क्या? ഞാൻ വിശ്വസിക്കുന്ന എസെക്കിയേൽ കണ്ട ആദ്യത്തെ അത്ഭുതകരമായ കാഴ്ചയായിരിക്കും. मैं विश्वास करता हूँ कि शायद एजेकिएल के जीवन में सबसे बड़ा अद्भुत और आश्चर्य करने वाला बात उसके आंखों के सामने उसने देखा होगा. കർത്താവ് നമ്മളിലും ഇങ്ങനെ ആശ്ചര്യകരമായ കാര്യം ചെയ്യാൻ ആഗ്രഹിക്കുന്നു. इसी तरह प्रभु भी हमारे जीवन में भी आश्चर्य कार्य हमारे जीवन में करना चाहता है. 133 പാട്ട് നമ്മൾ പാടിയില്ല. अभी हमने एक गीत 133 जो पेज का जो गीत हमने गाया था, അതിന്റെ അകത്ത് ദൂരെ से उठाकर चट्टान पर मुझको खड़ा किया. मैं അപ്പം നമ്മളെ പാറമേൽ നിർത്തി. तो हम वहां पर हमने पढ़ा कि गीत गाया कि हमें चट्टान में खड़ा किया है. ഞാൻ ഓർക്കുമായിരുന്നു കർത്താവേ എങ്ങനെയാ ഞാൻ സംസാരിക്കേണ്ട വിഷയങ്ങളൊക്കെ സഹോദരന്മാർ സംസാരിക്കുന്നത്. तो मैं सोचने लगा, प्रभु मैं जो विषय आज जो मैं बात बांटना चाहता हूँ वो आपने पहले ही परिस्थिति में यहाँ पर भाइयों को इस्तेमाल करके नींव बात आपने डालकर तैयार करके दे दिया है. कैसा आपने किया प्रभु ये बात को? ദൈവത്തിന്റെ പ്രവർത്തികൾ വളരെ അത്ഭുതകരമാണ്. प्रभु का कार्य प्रिय बहुत ही अद्भुत रीति से है. നമ്മൾ ചിന്തിക്കുന്നതിലും നനയ്ക്കുന്നതിലും അപ്പുറം ദൈവം ചിന്തിക്കുന്നത്. हम जितना सोचते हैं, जितना सीमा तक हम लोग संकल्प करते हैं, उससे भी बहुत आगे और अद्भुत रीति से प्रभु कार्य करता है और सोचता है. പാട്ടിൽ നമ്മൾ പാടിയത് പാറമേൽ നിൽക്കുക എന്നുള്ള അവസ്ഥ. हम लोग गीत में जब गाते समय में वहां का अवस्था क्या बोला था कि चट्टान में खड़ा किया है. എന്നാൽ നമുക്ക് ചില ആളുകൾ നിൽക്കുന്ന നിൽപ്പിനെ കുറിച്ച് നമുക്കൊന്ന് നോക്കാം. कुछ लोग किस रीति से खड़ा है करके उनका अवस्था को अगर हम देखेंगे तो നമുക്ക് യോഹന്നാന്റെ സുവിശേഷം യോഹन्ना का सुसमाचार 19 അധ്യായം 19 अध्याय അതിന്റെ 25 26 25 और 26. अतः सैनिकों ने ऐसा ही किया. यीशु के क्रूस के पास उसकी माता और उसकी माता की बहन क्लोपास की पत्नी मरियम और मरियम मगदलिनी खड़ी थी.
जब यीशु ने अपनी माता और उसके चेले को जिससे वह प्रेम रखता था पास खड़े देखा तो अपनी माता से कहा, हे नारी, देख यह तेरा पुत्र है। बस 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 ഇവിടെ വിഷയം എന്താന്ന് വെച്ചാല് ഇവിടെ ക്രൂശിനടുത്ത് ചില സഹോദരിമാർ നിൽക്കുന്നു. यहाँ पर अवस्था हम क्या देखते हैं, क्रूज के सामने, मतलब प्रभु के क्रूज के सामने वहां पर कुछ बहनें वहां पर थे. ഇവര് കരഞ്ഞുകൊണ്ടാ നിൽക്കുന്നത്. वो लोग रो कर वहां पर खड़े हैं और प्रभु का हालत को देख रहे हैं. ഇവര് കരഞ്ഞുകൊണ്ട് നിൽക്കുമ്പോൾ ഇവര് വിശ്വസിക്കുന്നത്, ഇവരോട് പറയുന്നുണ്ട് കർത്താവ് ജീവിച്ചിരുന്നപ്പോൾ ഞാൻ 3-ാം ദിവസം പുനരുദ്ധാനപ്പെടും. तो देखो, प्रभु जब जिंदा रहते समय में प्रभु ने ये बात उनको पहले से बोलकर रखा था कि मैं जबरदस्ती पकड़ाया जाऊंगा, क्रूस में चढ़ाया जाऊंगा, परंतु तीसरा दिन में जी उठूंगा. പക്ഷെ അങ്ങനെ ഒരു ചരിത്രത്തിൽ അങ്ങനെ ഒരു സംഭവം നടന്നിട്ടില്ല. परंतु हम जानते हैं कि उसके पहले तक का इतिहास में कोई भी मनुष्य ऐसा खुद से मरकर जिंदा होकर अवस्था में आया नहीं है. ഒരു വ്യക്തി മരിച്ചിട്ട് വീണ്ടും ജീവിക്കുക എന്ന് പറയുന്നത്, ഇപ്പൊ നമ്മളിൽ ആരെങ്കിലും ഒരാൾ പറയുവാ ഞാൻ മരിച്ചിട്ട് ഞാൻ 3 ദിവസം കഴിയുമ്പോൾ ജീ ഉട്ടേക എന്ന് പറഞ്ഞാൽ നമ്മൾ ഒരിക്കലും വിശ്വസിക്കാൻ പോകുന്നില്ല. तो अगर यही बात अगर आज हमें भी अगर बोला जाए, तो हमारे बीच में अगर कोई कहता है कि देखो मैं मरने वाला हूं, परंतु मैं 3 दिन के बाद मैं आऊंगा करके अगर अभी यहाँ पर कोई ऐसा बोलेगा तो हम लोग भी कोई विश्वास नहीं करेंगे ये बात को. എന്തുകൊണ്ടാ? കാരണം അത് അസംഭവമാണ്. क्योंकि हम जानते हैं ऐसा क्यों है, क्योंकि वो असंभव बात है. എന്നാൽ ഇത് എന്തുകൊണ്ടാണ് നമ്മൾ വിശ്വസിക്കാത്ത? കാരണം നമ്മൾ അങ്ങനെ കണ്ടിട്ടില്ല. और हम क्यों ये बात को विश्वास नहीं कर पाते? क्योंकि ऐसा घटना, ऐसा संभव को कभी देखा नहीं हमने. എന്നാൽ ഇവിടെ ആരാ പറയുന്നത്? കർത്താവ് തന്നെ പറയുകയാണ്, परंतु यहाँ पर प्रभु स्वयं कहता था, ഞാൻ വീണ്ടും പുനരുദ്ധാനപ്പെടും 3 ദിവസം കഴിയും. मैं कहता हूँ कि मैं वापस में जी उठकर मैं आऊंगा. അപ്പം കർത്താവാണ് ഈ കാര്യം പറയുന്നത്. तो प्रभु स्वयं ये बात कहता है, എന്നിട്ടും ആളുകൾ വിശ്വസിച്ചില്ല. तो भी पर लोगों ने विश्वास नहीं किया. പഴയ നിയമത്തിൽ ഒരു സംഭവത്തെ മാത്രം ചൂണ്ടിക്കാണിക്കാൻ, इसी का अवस्था में पुराने नियम से एक घटना को मैं बताना चाहता हूँ. നോഹയുടെ കാലത്ത് പറഞ്ഞു മഴ പെയ്യും. नोआ के दिनों में कहा गया था कि बारिश गिरेगा. മഴ പെയ്യും എന്ന് പറയുന്നത് ദൈവമാണ്. बोलने वाला कौन था? परमेश्वर था. ആളുകൾ വിശ്വസിക്കാനിരുന്നത് അവർ ഒരിക്കലും മഴയെ കണ്ടിട്ടില്ല. और जो लोग सुन रहे हैं ये संदेश को, उन लोग का हालत क्या था? उन लोग ने कभी बारिश को देखा नहीं था. അതുകൊണ്ട് അവർ വിശ്വസിക്കാഞ്ഞത്. इसलिए उन लोग को विश्वास करने नहीं हो पाया. നമ്മളോട് പറയുക നാളെ മഴ പെയ്യുമെന്ന് പറഞ്ഞു കഴിഞ്ഞാൽ നമ്മൾ ആരെങ്കിലും വിശ്വസിക്കാതിരിക്കുവോ? अगर अभी यहाँ पर कोई अगर बोल रहे कल बारिश गिरेगा तो हम लोग विश्वास नहीं करेंगे? ऐसा तो नहीं होगा. കാരണം മഴ നമ്മൾ കണ്ടിട്ടുണ്ട് പെയ്യും. क्योंकि हमने बारिश को देखा है, बारिश के महीने में वो गिरता है. कल गिर गया बोला तो भी आश्चर्य बात नहीं होगा. എന്നാൽ കർത്താവിന്റെ പ്രവൃത്തി നമ്മളൊന്ന് സൂക്ഷിച്ചു നോക്കിയാൽ, परंतु प्रभु के कार्यों को अगर हम ध्यान से देखेंगे तो കർത്താവ് ഒരു കാര്യം പറഞ്ഞാൽ അത് വിശ്വസിക്കാൻ ആളുകൾക്ക് പ്രയാസമാണ്. प्रभु जब जो भी बातें बोलते समय में लोगों को वो बात को विश्वास करना बोला तो थोड़ा तकलीफ की बात थी. എന്നാൽ കർത്താവ് നമ്മളിൽ ചെയ്യുന്ന ഇത് തന്നെയാ സഹോദരന്മാരെ. Amen. ഈ വിശ്വസിക്കാത്ത കാര്യം നമ്മളിൽ വിശ്വാസത്തിൽ നമ്മളെ ഉറപ്പിക്കുക എന്നതാണ് ആത്മാവിന്റെ ലക്ഷ്യം. Amen. परंतु प्रभु का कार्य का खासियत क्या है? आत्मा क्या करेगा? जो बात हम लोग विश्वास नहीं कर सकते या जो बात हमसे यकीन करने का लायक नहीं है करके, वो बातों को प्रभु हमारे अंदर आत्मा के सामर्थ्य के द्वारा या आत्मा के क्रिया के द्वारा विश्वास करने के लिए, मतलब वो भरोसा लायक है करके ऐसा अवस्था हमारे अंदर उत्पन्न करता है. നമ്മൾ നിൽക്കുന്നത് വിശ്വാസത്തിലാണ്. क्योंकि हम लोग खड़े हैं विश्वास में. 1 കൊരിന്ത്യർ നമുക്ക് ആ ഒരു വാക്യം വായിക്കാം. पहला कोरिन्थी में हम पढ़ते हैं അതിന്റെ ചാപ്റ്റർ 16 16-ാമത്തെ അധ്യായം 16 अध्याय അതിന്റെ 13-ാമത്തെ വാക്യം. उसका 13वां वाक्य 16 का 13. जागते रहो, विश्वास में स्थिर रहो. जागते रहो, विश्वास में स्थिर रहो. വിശ്വാസത്തിൽ ഉറച്ചിരിക്കുക, നിൽക്കുക. तो मतलब विश्वास में खड़े रहो है अंग्रेजी परिभाषा में. വിശ്വാസം എപ്പോഴാ? വിശ്വാസത്തിൽ നിൽക്കാന്ന് പറഞ്ഞ എന്തുവാ ഇതെന്തുവാ മനസ്സിലാവുന്നത്? तो विश्वास में खड़े रहो करके, स्थिर रहो या खड़े रहो बोला तो उसको हम कैसा हम समझते हैं? ഈ സ്ത്രീകൾ നമ്മൾ മുന്നേ കണ്ട ക്രൂശിനടുത്ത് നിന്ന സ്ത്രീകൾ വിശ്വാസത്തിലാണോ നിന്ന്? क्या वो क्रूस के समय, क्रूस पे जब प्रभु को लटकते समय में टंगा देते समय में जो स्त्री लोग वहां पर आए थे, प्रभु के सामने रो रहे थे, क्या वो लोग विश्वास में खड़े थे? क्या അല്ല, ഒരിക്കലും അല്ല. कभी नहीं, विश्वास में नहीं खड़े थे वो लोग. എന്തുകൊണ്ടാ? കാരണം അവർ വിശ്വാസത്തിലാണെങ്കിൽ അവർക്ക് തീർച്ചയായിട്ടും അറിയാം 3-ാം ദിവസം പുനരുദ്ധാനപ്പെടുമെന്നും അവർ വളരെയധികം ആഗ്രഹത്തോടെയും പ്രത്യാശയോടെയും ഇരിക്കും. तो अगर उनका विश्वास, वो लोग विश्वासी है करके हम बाहरी रूप से हम उनको बोलते तो है, परंतु उनको ये, अगर उनका विश्वास ये होता कि सचमुच प्रभु 3 दिन के बाद उठकर हमारे बीच में जिंदा रहेगा बोलता, तो वो लोग उतना दुखी और निराश का हालत में तभी खड़ा नहीं रहते थे. നിങ്ങൾ ഇവിടെ ആരോടെങ്കിലും പോയി പറയണം, आप लोग जाकर किसी को जाकर बोलना കർത്താവായ യേശു ക്രിസ്തു വീണ്ടും വരുന്നു. हमारा प्रभु यीशु मसीह दोबारा वापस आने वाला है. വിശ്വസിക്കത്തില്ല. कितने लोग विश्वास करेंगे? संसार तो ये बात नहीं विश्वास करेगा. എന്തുകൊണ്ട് നമ്മൾ വിശ്വസിക്കും? परंतु हम क्यों विश्वास कर रहे हैं?
കർത്താവ് നമ്മളോട് പറഞ്ഞു, കർത്താവിന്റെ വചനം പറയുന്നു, സോ സേസ് ദ വേർഡ്. तो क्योंकि वचन ऐसा कहता है, पवित्र शास्त्र यूं कहता है, അതുകൊണ്ട് മാത്രം നമ്മൾ വിശ്വസിക്കും. हमारा विश्वास का मतलब कारण क्या है? किस बलबूते में हम खड़े हैं? हमने यीशु को नहीं देखा है तो भी वचन में लिखा है, उस आधार पर हम विश्वास कर रहे എന്നാൽ हैं. ഞാനൊരു ചോദ്യം ചോദിക്കാം. तो इसके लिए मैं एक सवाल पूछना चाहता हूँ, കർത്താവിന്റെ വരവ് നമ്മൾ കണ്ടിട്ടുണ്ടോ? क्या हमने प्रभु का आगमन को देखा है क्या? ഇത് റിലേറ്റ് ചെയ്യണം. देखो, हमें घटनाओं को अभी जो संबंध के बातें हैं, घटना के साथ हम तालमेल करना, जोड़ना जल्दी से. ഏതെങ്കിലും കാര്യം നമ്മൾ വിശ്വാസമായിട്ട് നമുക്ക് വരുന്നത് നമ്മൾ കാണുന്നത് കൊണ്ടാണ്. हम लोग, क्योंकि हमारा मनुष्य स्वभाव क्या है, कुछ भी बात पर हम कब विश्वास करते हैं, भरोसा करते हैं, जब कुछ बातों को देख लिया है. എന്നാൽ കർത്താവിന്റെ കാര്യപരിപാടി എന്ന് പറഞ്ഞാൽ കാണാത്തൊരു കാര്യം വിശ്വാസമായി പരിഗണിക്കുന്നതാണ് ദൈവത്തിന്റെ വിശ്വാസ Amen. പ്രമാണം. परंतु प्रभु के बातों का जब विषय आते समय में, आत्मिक बातें आते समय में, प्रभु का कार्य क्या है? अनदेखा बातों को विश्वास में लाना, उस बात पर हम विश्वास कर कर उस पर स्थिर बने रहना, ये है प्रभु का कार्य. മുടിയനായ പുത്രൻ जब वो उड़ाव पुत्र അവൻ പോയിട്ട് തിരിച്ച് അപ്പന്റെ വീട്ടിലേക്ക് വരുവോ? वो जाकर पैसा बर्बाद करके वापस आ रहा है. അപ്പന്റെ സകല സ്വത്തും അപ്പന് തന്റെ ഷെയർ മുഴുവനും വേശ്യകളോട് ചെലവഴിച്ചിട്ട് ആ മകൻ തിരിച്ചു വരും. और वहां पर वो ऐसा लिखा है कि उसने उसके जो मिला हुआ जो हिस्सा था, उसने संसार में जाकर वेश्याओं के साथ उसने पूरा रीति से बर्बाद कर कर खाली नंगा होकर वापस आ रहा है. ആ വ്യക്തി ദൂരേന്ന് വരുന്ന കാണുമ്പോൾ ഞാൻ അപ്പനായിരുന്നെങ്കിൽ എനിക്ക് വളരെയധികം പ്രയാസം തോന്നിട്ട് ഞാൻ ധനവാനാണല്ലോ, ദാസന്മാരോട് പറഞ്ഞേനെ അവനെ ഇവിടെ കേട്ടല്ലോ. तो अगर मैं वो पिता का स्थान में होता तो दूर से मेरा वो बेटा वापस आ रहा है करके देखता, तो क्योंकि मैं बहुत धनवान हूं, मैं क्या बोलता था, मेरा दासों को बोलकर, गुलामों को बोलता था, जा उसको जाके बोल, वो जो दूर से आ रहा है ना, ये घर में नहीं आने का. എന്നാൽ പിതാവ് അങ്ങനെയല്ല സഹോദരന്മാരെ. लेकिन वहां पर पिता का स्वभाव देखो, उन्होंने वैसा नहीं कहा. ഞാൻ ശ്രദ്ധിച്ചപ്പോൾ ഓടുന്നൊരു പിതാവിനെ ഞാൻ, बल्कि मैं पढ़ते हुए मैं क्या देख रहा हूँ, वो पिता भागकर वो बेटे के पास जा रहा है. മകൻ ഓടി വരുന്നില്ല, बेटा भागकर नहीं आ रहा है, അപ്പൻ ഓടിച്ചെല്ലുന്ന രംഗം. पिता भागकर जा रहा है बेटे के पास. ആ അപ്പൻ ഓടിച്ചെല്ലുന്ന എന്തിനാണെന്നറിയാവോ? और पिता क्यों उस बेटे के पास भाग के जा रहा है? മകന്റെ കൈ പിടിച്ച് ധൈര്യത്തോടെ വീട്ടിലേക്ക് കൊണ്ടുവരാം. अमेन. क्योंकि वो बेटे को धैर्य देने के लिए, हौसला देने के लिए, तू बिंदास अपने ही घर में आ रहा है बोलकर उसको खींच के घर के अंदर लाने के लिए पिता भागा. അവൻ ചിലപ്പം പകുതി മരിച്ചവനായിട്ടായിരിക്കും ഞാൻ എന്തെന്റെ അപ്പനോട് പറയുമെന്ന് വിചാരിച്ചായിരിക്കും. वो तो मन में क्या सोच रहा था, आधा मरा हुआ अवस्थे में था, मैं मेरा पिता को क्या मुंह दिखाकर मैं पिता के पास जाऊंगा, ऐसा सब बातें वो सोच रहा था. എന്നാൽ അപ്പൻ ഒരിക്കലും അതൊന്നും ചോദിക്കുന്നില്ല. लेकिन पिता, तू क्या किया, कैसा तूने पैसा बर्बाद किया, क्या क्या हालत है, ये सब बातें पूछा नहीं. ആ അപ്പൻ തന്റെ മകനെ തന്റെ വീട്ടിലോട്ടാണ്, അതായത് അവിടെ കൊണ്ടുവരുമ്പോൾ തന്റെ മകന് കൊടുക്കുന്ന കാര്യങ്ങളുടെ ലിസ്റ്റ് നമ്മൾ കാണും. और फिर वो पिताजी जब अपना बेटे को वापस लाते समय में, मतलब वो उसका खुद का घर में ही उसको स्वागत करके उसको अंदर लेने जा रहा है, और उसको क्या क्या दिया वो बातें वहां पर लिखा है. ഇത് നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എന്നും നടക്കുന്നുണ്ട് സഹോദരൻ. ये क्या ऐसा बातें हमारे जीवन में हो रहा है क्या? നമ്മൾ ഏറ്റവും അകത്തെ മുറിയിലേക്ക് നമ്മൾ പ്രവേശിക്കുന്ന ഒരു രംഗം നമ്മുടെ ജീവിതത്തിൽ എന്നും ഉണ്ടെങ്കിൽ നമുക്ക് ഈ അനുഭവം എപ്പോഴും നമുക്ക് ചെറിഷ് ചെയ്യാൻ പറ്റും. अगर हम लोग रहस्य का कमरे में अगर रोज जाने को अगर हमको मौका मिल रहा है, या वो गुप्त कमरा जो प्रभु ने हमें तैयार करके रखा है, उस कमरे में अगर हमें रोज जाने का अगर मौका मिल रहा है, तो इस तरह का अनुभव प्रभु हमको वो कमरे में देगा. ശലോമോന്റെ പുസ്തകത്തിൽ നമുക്കൊരു വാക്യം വായിക്കാം. ഉത്തമഗീതം श्रेष्ठ गीत से हम एक पुस्तक पढ़ेंगे, वाक्य पढ़ेंगे. 1-ാം അധ്യായം उसका पहला अध्याय, അതിന്റെ 4-ാമത്തെ വാക്യം. वाक्य 4. मुझे खींच ले, हम तेरे पीछे दौड़ेंगे. राजा मुझे अपने महल में ले आया है. हम तुझ में मगन और आनंदित होंगे. हम दाख मधु से अधिक तेरे प्रेम की चर्चा करेंगे. Yes. राजा मुझे महल में आएंगे, वो बात मराठी में पढ़ना. सोलोमन श्रेष्ठ गीत 1:4. राजाने मला अंतपुरी आणले. हाँ, अंतपुरी, अंदर का कमरे में लाया ഇത് है. കൊട്ടാരത്തിൽ കൊണ്ടുവരുന്ന मतलब ये കാര്യമല്ല. महल का बात नहीं है, एक्चुअली परिभाषा में गड़बड़ है वो. കൊട്ടാരത്തിൽ ഏതൊരു ഗസ്റ്റിനും വരാം. क्योंकि महल में तो कोई भी मेहमान आ सकता है. എന്നാൽ ആ കൊട്ടാരത്തിലെ ഉടമസ്ഥന്റെ ഇന്നർ ചേംബറിലേക്ക് വരുന്നത് ഏറ്റവും പ്രിയപ്പെട്ടവരാണ്. परंतु उस महल के अंदर एक अंदर का कमरा है. वो अंदर का कमरा सिर्फ खास वो राजा का रहता है, और राजा सिर्फ खास लोगों को ही वो कमरे में लेकर आएगा, कोई भी उस कमरे में जा नहीं सकता. നമ്മൾ അങ്ങനെ എന്നും അങ്ങനെ ഒരു ഇന്നർ ചേംബറിലേക്ക് പോകുന്നുണ്ടോ? क्या इस तरह हम लोग भी एक अंदर का कमरा, एक रहस्य गुप्त कमरे में हमें हम लोग खुद जाते हैं क्या? ഈ ശലോമോൻ തന്നെ 2:4 इसका 2:4 में हम पढ़ते हैं. वह मुझे भोज के घर में ले आया. बस ആ
അത് നമ്മളെ വലിയൊരു ബാങ്ക്വറ്റ്, भोजन का നമ്മളെ വലിയൊരു മുന്തിരിത്തോട്ടം, അതായത് ആ ഒരു തോട്ടത്തിന്റെ വീട്ടിൽ നമ്മളെ കൊണ്ടുവന്നു. तो वो वहां पर एक बहुत बड़ा बगीचा है, उस बगीचा पर भोजन खाने का मेज का भवन में लेकर आया है. എന്നിട്ട് എന്റെ മേൽ വിരിച്ചിരുന്ന കൊടി സ്നേഹത്തിന്റെ കൊടിയായി. और वहां पर आगे लहर, कौन सा झंडा लहरा रहा है? प्रेम उसका का जो झंडा मेरे ऊपर फहराता था, हाँ, वो प्रेम का झंडा था. ഈ കൊടി ഉയരുന്നതിൽ വലിയൊരു അർത്ഥമുണ്ട്. अभी झंडा लहराना उसका एक अर्थ है. ആ ഒരു സംസ്ഥാനത്ത് അല്ലെങ്കിൽ ഒരു പ്രദേശത്ത് ഒരു കൊടി ഉയർന്നാൽ അതിന്റെ അർത്ഥം ആ കൊടിയിൽ അതിന്റെ അടിയിൽ വരുന്ന ഗവൺമെന്റ് അല്ലെങ്കിൽ അധികാരികളാണ്. ഇതിൽ എൻട്രി ഇല്ല വേറൊരാൾക്കും. तो वो एक जगह पर एक देश में जब झंडा लहराया जाते समय में वो झंडा का सबसे पहला सीमा क्या रहता है? वो देश जितना उसका सीमा है उसका वो एक झंडा है. तो दूर से जो भी वो झंडे को देखेगा उसका क्या मतलब दिखाता है कि ये जो जगह है जिसका सीमा में ये झंडा लहरा हुआ है, ये पूरा उसका राज्य कानून व्यवस्था उस झंडा के अधीन में है. तो बाहर वाला उसके खिलाफ कार्य नहीं कर सकता क्योंकि उसका सब बातें निर्णय उधर अंदर का सरकार करता है. സഹോദരന്മാരെ, നമ്മൾ വളരെ പുരത്തിൽ നമ്മൾ എത്തുമ്പോൾ, കർത്താവിനോട് കൂടെ നമ്മൾ സംസാരിക്കുമ്പോൾ അവിടെ വേറെ ആർക്കും പ്രവേശനം. उसी तरह प्रियो, जब हम लोग एकदम अंदरूनी कमरे में प्रभु के साथ रहते समय में जहां पर प्रेम का झंडा लहराया जाता है, अन्य आदमी कोई वहां पर बाहर का आदमी आ नहीं सकता. കാരണം യോസഫിന്റെ സഹോദരന്മാർ, ഇതിനോടുള്ള ബന്ധത്തിൽ യോസഫിന്റെ സഹോദരന്മാരെ വെളിപ്പെടുത്താൻ, യോസഫ് തന്നെത്താൻ വെളിപ്പെടുത്താൻ ഇച്ഛിച്ചപ്പോൾ അവിടെ ഒരൊറ്റ ഈജിപ്ഷ്യൻസ് ഇല്ലായിരുന്നു. हम देखते हैं कि इसी संबंध में कि प्रभु के लोग एकत्र होते समय में सिर्फ प्रभु का ही व्यक्ति वहां पर रह सकता है, अन्य लोग नहीं रह सकता. इसका संबंध में यूसुफ का जीवन का अगर हम देखेंगे तो जब वो अधिकारी हो जाने के बाद, मंत्री बन जाने के बाद, जब वो अपने भाइयों को, जब वो लोग अपने भाइयों को प्रकट करने का एक अवस्था, यूसुफ का दिल में क्या है? भाइयों को प्रकट करना है. वो मनोभावना जब वो भाइयों के बीच में प्रकट करते समय में उसने सबसे पहला क्या किया? जो भी मिस्र के लोग थे उन सब लोगों को बाहर निकाला और वो अकेले वहां पर सिर्फ उसके भाई और यूसुफ है अपने लोगों के सामने प्रकट किया. बाहर का लोग कोई नहीं था. മത്തായി 6:6 നമ്മൾ എന്തോ വായിക്കുന്നത്, കർത്താവ് തന്നെ പറയുന്ന ഒരു കാര്യമാണ്, നിങ്ങൾ പ്രാർത്ഥിക്കുമ്പോൾ. मत्ती 6:6 में प्रभु क्या इस विषय में गवाही देता है? जब तुम प्रार्थना करने जाओगे, നിങ്ങൾ എവിടെ പ്രവേശിക്കണമെന്നറിയോ? तुम लोग कहां पर प्रवेश करना है? कोठरी में जा. നിങ്ങൾ അകത്തോട്ട് പ്രവേശിക്കണം. അതായത് നിങ്ങൾ ഏറ്റവും രഹസ്യമായ അറയിൽ പ്രവേശിക്കണം. ആരോട് സംസാരിക്കാൻ? രഹസ്യത്തിലിരിക്കുന്ന പിതാവിനോട് तो സംസാരിക്കണം. तुम लोग अंदर का कमरे में या कोठरी का कमरे में, अंदर का कमरे में जाकर रहस्य में जो तुम्हारा पिता है वो उनसे बात करना, उससे प्रार्थना करना. അപ്പം ഈ രഹസ്യത്തിലുള്ള പിതാവ് എന്ത് ചെയ്യുമെന്നറിയോ? और ये रहस्य का पिता क्या करेगा? നമ്മളെ പ്രതിഫലം കൊണ്ട് നിറയ്ക്കും. हमें प्रतिफल से भर देगा. അത് എപ്പോഴാണെന്നറിയോ? परंतु वो कब होगा? അത് നമ്മൾ രാജ്യത്തിൽ ചെല്ലുമ്പോൾ. वो जब हम राज्य में जब जाएंगे. ഒരു മകനെ അപ്പൻ എങ്ങനെ സ്വീകരിക്കുന്നോ ആ സ്വീകരണം ആയിരിക്കും നമുക്ക് അന്ന് കിട്ടാൻ പോകും. एक बेटा जब वापस घर पे लौट कर आते समय में पिता इतना खुश होकर बेटे को धूमधाम से स्वागत कराता है, उसी रीति से परमेश्वर अपने बच्चों को स्वागत कराएगा स्वर्ग में. ആ മുടിയനായ പുത്രൻ തന്റെ വീട്ടിൽ വന്നപ്പോൾ ആ അപ്പൻ എല്ലാവരെയും വിളിച്ചു, തന്റെ കൂട്ടുകാരെയും ബന്ധുമിത്രാദികളെയും ചാർച്ചക്കാരെയും എല്ലാവരെയും വിളിച്ചിട്ട് വലിയൊരു സന്തോഷത്തിന്റെ അനുഭവം അവിടെ പങ്കുവെക്കും. और हम वहां पर देखते हैं कि जब वो उड़ा पुत्र वापस आते समय में वहां पर अवस्था क्या है? वो पिता इतना खुश है कि वो आनंद अपने में नहीं रख रहा, बल्कि वो सब बात सभी लोगों को, आसपास के पड़ोस को, रिश्तेदारों को, सबको बुलाकर मेरा बेटा वापस आया है बोलकर वो एक खुशी, एक पर्व के जैसा बनाता है. ആ നഷ്ടപ്പെട്ടു പോയ ആട് ആ ഇടയൻ തന്റെ തോളിൽ കൊണ്ടുവന്ന് എങ്ങോട്ടാ കൊണ്ടുവന്നറിയാവോ? जब वो खोया വീട്ടിലോട്ട്. जब वो खोया हुआ भेड़ को जब वो चरवा वापस उसको उठाकर लेकर आते समय में उसको सीने पे रखकर, मतलब एकदम छाती में रखकर उसको लेकर आकर वापस उसको भवन में लेकर आता है. കർത്താവിന്റെ രണ്ടാമത്തെ വരവിൽ നമ്മളെ വീട്ടിൽ കൊണ്ടുപോകാൻ പോകും. आमीन. उसी तरह प्रभु जब रहस्य में आएगा और हमें लेकर जाएगा, वो अपने भवन में लेकर जा रहा है. കർത്താവ് നമ്മൾ ആ മുടിയനായ പുത്രന്റെ നമ്മൾ കർത്താവിനെ കണ്ടുമുട്ടി, എന്നാൽ തികച്ചും കർത്താവ് ഓടി വരുന്നത് പോലെ, അപ്പൻ ഓടി വരുന്നത് പോലെ വളരെ മേഘാരൂഢനായി പൗലോസ് ആ കാര്യം പറയുമ്പോൾ പൗലോസിന് രോമാഞ്ചം കൊണ്ട്. तो वो वहां पर तो प्रभु जैसा हमें मुठभेड़ करके आते समय में जैसा ये पिता अपना बेटे को भागकर जाकर मिलने का अवस्था जैसा था, वो बेटा दूर से आ रहा है, पिता को देख रहा है, वो सब हालत था, लेकिन पिता जैसा भागकर आया, उसी तरह हमारा प्रभु भी एकदम सच धज कर बादलों में वो आ रहे, उतर कर आ रहे हमें लेने के लिए. ये बात जब पौलुस वर्णन करते समय में मैं विश्वास करता हूँ वो एकदम आनंद से और खुशी से उमड़ रहा था
क्योंकि मेरा प्रभु आएगा मुझे लेने के लिए बोला, तो उतना बड़ा खुशी था उसके जीवन എന്നാൽ में। ഈ കർത്താവിന്റെ ആഗമനത്തിൽ ആരാ പോകുന്നതെന്നറിയോ? और इसका खासियत क्या है कि प्रभु जब रहस्य में आएगा, बादलों में आएगा, तो उनको मिलने के लिए या उठा लिए जाने वाले लोग किस प्रकार के लोग रहेंगे? ക്രൂശിന്റെ ഇപ്പുറത്ത് കരഞ്ഞുകൊണ്ടിരിക്കുന്നവരല്ല. मतलब वो लोग नहीं जैसा वो स्त्री लोग क्रूस में खड़े होकर रो रहे थे, जैसा वो भावना में गिर गए थे, उस प्रकार के लोग नहीं। മഗ്ദലക്കാരി മറിയ പോലെ കർത്താവിന്റെ പുനരുത്ഥാനം കഴിഞ്ഞുള്ള ഒരു നിലവാരം, ആ ഒരു അടിസ്ഥാനത്തിൽ നമ്മൾ നിൽക്കുമ്പോൾ അവരെ കൊണ്ട് ചേർപ്പാനായിട്ട് കർത്താവ് വരും. बल्कि जिस तरह मगलती मरियम जब वो तीसरा दिन वो कब्र में वहां पर प्रभु का इंतजार कर रही थी, मतलब वो मनोभावना में उस प्रेम की मैं प्रभु को के लिए आया हूं करके, वो मनोभावना के लोगों के विश्वास का आधार पर रहेगा, प्रभु से लोगों को उठाएगा। ഈ പുനരുത്ഥാന മണ്ഡലത്തിൽ നമ്മൾ ആയിരിക്കുമ്പോൾ ചില വിശേഷതകളുണ്ട്. अब पुनरुत्थान का स्तर में जब हम रहते समय में वहां पर एक खासियत बात है, നമ്മൾ ദൂതന്മാരെ കണ്ടെത്തിരിക്കും. हम लोग शायद स्वर्गदूतों को देखा होगा, അത് വലിയ അതിശയമായ കാര്യമല്ല. तो वो एक आश्चर्य बात नहीं है, അങ്ങനെ ഒത്തിരി ദേവദാസന്മാരെ ദൂതന്മാരെ കണ്ടിട്ടുണ്ട്. क्योंकि बहुत से प्रभु का दास लोगों ने गवाही दिया है कि हमने स्वर्गदूतों को देखा है करके। അങ്ങനെ അനേക ദേവദാസന്മാരെ പറയുന്നുണ്ട് അത് ചിലപ്പോൾ ദൈവത്തിന്റെ ദൂതന്മാരായിരിക്കാം കഥവ് കൊട്ടിയത്. और कभी कभी വളരെയധികം അവര് നമ്മളൊക്കെ കഥവ് കൊട്ടിക്കഴിഞ്ഞാൽ എങ്ങനെയാണോ റിയാക്ട് ചെയ്യുന്നത് അതുപോലെ. കാരണം അവർ നിൽക്കുന്ന നിൽപ്പ് സ്വർഗീയ തലത്തിലായതുകൊണ്ട്, അവരുടെ സംസാരങ്ങൾ സ്വർഗീയമായതുകൊണ്ട്, അവരുടെ ബന്ധം സ്വർഗത്തിലെ ആളുകൾ ആയതുകൊണ്ട് അവർക്ക് അതില് യാതൊരു ആശ്ചര്യപ്പെടാനൊന്നുമില്ല. मैंने कितने भाइयों का गवाही ऐसा देखा है, मैंने किसी ने दरवाजा खटखटाया करके सुना, उनको दरवाजा खोला तो कोई नहीं था, तो लोग बोलते हैं शायद स्वर्गदूत ने खटखटा कर गया होगा करके। तो ऐसा भाई लोग जब ऐसा जवाब सुनते समय में वो भाई को आश्चर्य नहीं होता, स्वर्गदूत आया होगा, मतलब कोई आदमी ने आकर खटखटाया, वैसे ही तुलना में एक स्वर्गदूत आकर गया करके। तो ऐसा भाइयों को क्यों आश्चर्य नहीं होता? क्योंकि ऐसे प्रभु के दास लोग वो लोग हमेशा स्वर्गीय मंडल में, स्वर्गीय स्तर में स्वर्गीय बातें सोचते रहते हैं, तो वहां से एक स्वर्गदूत आया बोला तो बड़ा आश्चर्य बात नहीं है, बल्कि मैं प्रभु के साथ का संबंध में वो बात में लोग सोचकर मनन कर रहे हैं। ഞാൻ എപ്പോഴും ചിന്തിച്ചു, കർത്താവ് ക്രൂശി മരിക്കുന്നിടം വരെ ആർക്കും ദൂതന്മാർ പ്രത്യക്ഷപ്പെട്ടില്ല. मैं सोचा था प्रभु क्रूस पर वहां पर मरते समय तक किसी को स्वर्गदूत प्रकट नहीं हुआ, കർത്താവ് മരിച്ചു, അടക്കപ്പെട്ടു, പുനരുദ്ധാനം ചെയ്യുന്ന ആ ദിവസം തന്നെ ദൂതന്മാർ പ്രത്യക്ഷപ്പെടും. परंतु प्रभु मरा गाड़ा गया, पुनरुत्थान का दिन में वहां पर हम देखते हैं कब्र में स्वर्गदूत वहां पर प्रकट हुआ लोगों विश्वासियों को। സുവിശേഷം 20-ാം അധ്യായം वही यूहन्ना 20 में അതിന്റെ 11-ാമത്തെ വാക്യം, इसका 11 पढ़ेंगे, 11-ഉം 12-ഉം. 11 और 12। परंतु मरियम रोती हुई कब्र के पास बाहर खड़ी रही और रोते रोते कब्र की ओर झुककर दो स्वर्गदूतों को उज्ज्वल कपड़े पहने हुए, एक को सिरहाने और दूसरे को पैठाने बैठा देखा, जहाँ यीशु का शव रखा गया। बस बस बस, ഇവിടെ രണ്ട് ദൂതന്മാരെ കാണുക. दो स्वर्गदूतों को देखा। ഇത് എപ്പോഴാ കാണുന്ന ഇവര്? कब देख रहे हैं? ഇതേ മറിയ ക്രൂശിന് ഇപ്പുറം നിൽപ്പുണ്ടായിരുന്നു. यही मरियम क्रूस के उस पार भी खड़ी थी, जब यीशु क्रूस पे लटके समय में रो रही थी, वही एक मरियम उधर भी थी, പക്ഷെ അവിടെ ദൂതന്മാരെ കണ്ടില്ല. परंतु उधर स्वर्गदूत नहीं थे। എന്നാൽ ഈ പുനരുദ്ധാനത്തിന്റെ ദിവസത്തിൽ ദൂതന്മാരെ കാണും. परंतु पुनरुत्थान के इस पार, मतलब क्रूस के इस पार, पुनरुत्थान के दिन में इस पार जब वो आई, तो यहाँ पर क्या देख रहा है? स्वर्गदूत वहां पर आए, അപ്പോൾ നമ്മൾ രക്ഷിക്കപ്പെട്ടവരായതുകൊണ്ട്, क्योंकि हमारा नया जन्म हुआ है, നമ്മൾ ദൈവത്തിന്റെ हम മക്കളായതുകൊണ്ട് लोग परमेश्वर के बच्चे हैं, നമുക്ക് ദൂതന്മാരുടെ സേവനം കിട്ടുമെന്ന് എബ്രായ ലേഖനം 1-ാം അധ്യായം വളരെ വ്യക്തമായിട്ട് നമുക്ക് और अब्रानी को पुस्तक पहला अध्याय में स्पष्ट में लिखा है कि क्योंकि हम लोग विश्वासी लोग हैं, हमें स्वर्गदूतों का सेवा हमें टहल करने के लिए वो लोग है करके वो भी हम पढ़ते हैं। അതിന് യാതൊരു മാറ്റവും ഇല്ല. उस वाक्य में कोई मतलावट नहीं है। എന്നാൽ നമ്മൾ ഈ വിശ്വാസ ജീവിതം, ആ സഹോദരൻ ഇന്നലെ സംസാരിച്ചപ്പോൾ ഞാൻ ഇങ്ങനെ കേട്ടു, ഒരു വാക്യം പറഞ്ഞു. तो जैसा विश्वासी जीवन में हम लोग जब विश्वास के आधार पर जीते समय में, जैसा कल भाई ने गवाही देते समय में उन्होंने एक वाक्य लिया था, 2 ദിനവൃത്താന്തം दूसरा इतिहास 20-ാം അധ്യായം 20वां अध्याय അതിന്റെ 17 पढ़ेंगे। इस लड़ाई में तुम्हें लड़ना न होगा, हे यहूदा और हे यरूशलेम, ठहरे रहना और खड़े रहकर यहोवा की ओर से अपना बचाव देखना, मत डरो और तुम्हारा मन कच्चा न हो, कल उनका सामना करने को चलना और यहोवा तुम्हारे साथ रहेगा। നിങ്ങൾ നിന്നുകൊണ്ടാ മതി, സ്റ്റാൻഡ് സ്റ്റിൽ. तुम लोग वहां पर सिर्फ खड़े रहकर स्थिर रहना, നിങ്ങൾക്ക് എങ്ങും പോകേണ്ട तुम ആവശ്യമില്ല. लोग उधर इधर भागना जाना नहीं। നിങ്ങൾ അവിടെ തന്നെ നിന്നാൽ നിങ്ങൾ യഹോവയുടെ രക്ഷയെ കാണും. तुम लोग उधर ही खड़े रहेंगे तो यहोवा का उद्धार को, या यहोवा कैसा कार्य करता है, उनका बचाव का कार्य कैसा है, ये तुम देखोगे। ഇനി നമുക്കൊരു കാര്യം ചിന്തിക്കാം. इस विषय में हम एक बात सोचते हैं, നമ്മൾ പാപം ചെയ്തെന്നിരിക്കട്ടെ, जरा सोचो कि हमने पाप कर बैठा, ഇനി എന്തുവാ വഴി? अब क्या है रास्ता? ഇവിടെ ഒരു വലിയൊരു ചോദ്യചിഹ്നം വരണം. यहाँ ऐसा अवस्थे में हमारे अंदर एक सवाल उठना चाहिए,
കാരണം നമ്മൾ പാപം ചെയ്തു കഴിയുമ്പോൾ വലിയൊരു കാര്യം നടക്കുന്നു ആത്മീയ മണ്ഡലത്തിൽ. क्योंकि हम जब यहाँ पर पाप करते हैं समय में, जिसको हम लोग हल्के से लेते हैं या सामान्य बात लेते हैं, आत्मिक दुनिया में एक बहुत बड़ा घटना चल रहा है. സ്വർഗവും ഭൂമിയും നമ്മുടെ കാഴ്ചയിൽ എത്ര ദൂരമുണ്ടോ അതിനേക്കാൾ ഒക്കെയും വലിയ ദൂരത്തിൽ നമ്മുടെ ബന്ധം മാറിക്കഴിഞ്ഞു കർത്താവുമായി. जैसा आकाश और स्वर्ग, उनका स्तर, उनका दूरी इतना दूरी है, उससे भी ज्यादा दूरी यहाँ पर हम पाप करने की वजह से हम लोग परमेश्वर से दूर हो गए. പാപം ചെയ്തു കഴിഞ്ഞ് കർത്താവിനോടൊന്ന് സംസാരിച്ചു നോക്കിയേ. पाप करने के बाद जरा परमेश्वर से बात करके देखो, കർത്താവിനോടൊന്ന് പ്രാർത്ഥിച്ചു या जरा प्रार्थना करके देखो. പറ്റത്തില്ല. नहीं हो पाएगा. നിങ്ങളൊന്ന് പാട്ട് പാടി നോക്കിയേ. या फिर गीत गाकर देखो, വേറൊരു സഹോദരനോട് ഫോണിൽ സംസാരിച്ചേ. या फिर दूसरा एक भाई के साथ, मसीही भाई के साथ बात करके देखो. ഒന്നും പറ്റത്തില്ല. नहीं होगा, खुशी नहीं रहेगा अंदर. എങ്ങനെ ഇനി ഈ ഒരു ബന്ധത്തെ പുനർസ്ഥാപിക്കാൻ എന്ത് ചെയ്യണമെന്ന് परंतु अभी अभी क्या करना पड़ेगा? वापस प्रभु के साथ का वो पुराना खुशी में पुनर्स्थापित करने के लिए क्या करना पड़ेगा? അകത്തെ ചേംബറിലോട്ട് പോകണം. रहस्य कमरे में, अंदर का कमरे में जाना पड़ेगा. കൊട്ടാരത്തിൽ പോയി കഴിഞ്ഞാൽ ആ ഒരു ഫെലോഷിപ്പ്, ആ ഒരു ബന്ധം കിട്ടത്തില്ല. क्योंकि महल में जाकर उत्साह का मेज में जाकर बैठेगा तो वहां पर कोई खुशी संगति नहीं मिलेगा. കൊട്ടാരത്തിലെ ഉടമസ്ഥൻ സംസാരിക്കുന്ന രഹസ്യത്തിൽ സംസാരിക്കുന്നത് കൊട്ടാരത്തിലെ വെളിയിലെ ഭാഗങ്ങളിലല്ല, अगत्य मुरीला. क्योंकि महल के अंदर जाने के बाद रहस्य की बातें जब वो बंद कमरे में, अंदर के कमरे में जो बात करेगा वो एक अंदर गंभीर बात रहेगा जो बाहर के लोग समझ नहीं सकते, सुन नहीं सकते. എനിക്ക് അറിയത്തില്ല ഇവിടെ ഇരിക്കുന്ന എത്ര പേര് അത് അനുഭവിച്ചിട്ടുണ്ട്. मैं नहीं जानता यहाँ पर कितने लोगों ने वो अंदर का कमरे का अनुभव किया है. നമ്മൾ കർത്താവിനെ സ്നേഹിക്കുന്നതിൽ അവിടെ വിഷയം വരത്തില്ല. वहां पर मैं प्रभु से प्रेम कर रहा हूं क्या नहीं, क्या सचमुच मेरे में प्रेम है क्या नहीं, ये सब विषय नहीं है उधर. കർത്താവിനെ സ്നേഹിച്ചല്ലോ എന്ന് ഓർക്കുമ്പോഴത്തേക്ക് നമ്മുടെ ഉള്ളം അങ്ങ് നിറയും. क्योंकि प्रभु ने ही मुझसे प्रेम किया है, ये बात का मनन में ही हमारा हृदय भर जाएगा. കാരണം ഒരു ദേവദാസൻ ഇങ്ങനെ പറയുന്നു, एक प्रभु का दास ऐसा कहता है, ഞാൻ പിന്മാറ്റത്തിൽ പോയി, वो वापस संसार में पीछे चला गया, बैक स्लाइड हो गया. ഇനി ജീവിച്ചിട്ട് ഇനി വിശ്വാസത്തിലൊന്നും ജീവിച്ചിട്ട് കാര്യമില്ല. अभी विश्वासी बनकर जीने का कोई फायदा नहीं है. കാരണം കർത്താവ് തന്നെ സ്നേഹിക്കുന്നില്ല എന്നുള്ള ഒരു ചിന്ത മനഃപൂർവ്വം തന്നിൽ ഉണ്ടാക്കിയിട്ട് നീങ്ങുകയാണ്. क्योंकि वो उन्होंने क्या किया, परमेश्वर मुझसे प्रेम नहीं कर रहा है करके ऐसा खुद से उसने अपने अंदर जानबूझकर विचार लाकर उस रीति से कार्य कर जानबूझकर वो प्रभु से दूर हो गया. ഒരു ദിവസം താൻ തന്റെ വീട്ടിലിരിക്കുമ്പോൾ और एक समय में जब वो घर में बैठा था, തന്റെ ഹൃദയത്തിൽ ഒരു വചനം വീഴുക. उनका हृदय के अंदर एक वचन गिरा. അതെന്തോന്നറിയോ? वो क्या था? ദൈവം നിന്നെ ലോകസ്ഥാപനത്തിനു മുൻപേ परमेश्वर ने तुझे जगत का उत्पत्ति से पहले ക്രിസ്തു യേശുവിൽ നിന്നെ തെരഞ്ഞെടുത്തു. मसीह यीशु में तुझे चुन लिया है. ഇത്രയും മാത്രം സഹോദരൻ ചിന്തിച്ചു. उतना ही वो खाली सोचा. ഇത് ചിന്തിച്ചപ്പോഴത്തേക്ക് ഈ സഹോദരൻ പിന്നെ ഒരു പുസ്തകം എഴുതി. उसके ये बात खाली उसका मनन विचार खाली चिंता आया उसके मन में, उसके बाद उसने एक बड़ा पुस्तक लिखा. ആ പുസ്തകത്തിന്റെ പേര് എനിക്ക് ഓർമ്മയില്ല. वो पुस्तक का नाम मुझे याद नहीं है, പക്ഷെ ആ സഹോദരൻ എന്തുവാ പറയുന്നതെന്നറിയോ? परंतु उस पुस्तक में भाई ऐसा कहता है, ഒരു വേട്ടക്കാരൻ, एक शिकारी, ആ വേട്ടക്കാരൻ വേട്ടയെ പിടിക്കാൻ പോകുമ്പോൾ वो शिकारी जब अपने शिकार के लिए शिकार करने के लिए जब वो निकलता है, നിങ്ങൾ സൂക്ഷിച്ച് നോക്കിയാൽ മതി. ഇങ്ങനെ ആ ഒരു രംഗം സൂക്ഷിച്ച് നോക്കിയാൽ വേട്ടക്കാരന്റെ കണ്ണും മനസ്സും ചിന്തയും ആ വെടിയും എല്ലാം, ആ തോക്കും ആയുധങ്ങളെല്ലാം ഒരൊറ്റ പോയിന്റിൽ തന്നെ നിൽക്കും. तो आप लोग जरा ध्यान दो, आप लोग का अनुभव या भी सुना होगा, कहानी में भी यह अनुभव में रहेगा कि जब एक शिकारी शिकार करके जाते समय में उसका आंखें, उसका कान, उसका सारा बॉडी लैंग्वेज, बॉडी सेंसेस, यहाँ तक कि हथियार भी हमेशा वो तैयार रहता है कि कब शिकार दिखा उसके ऊपर वो शिकार करो. ഈ സഹോദരൻ പറയാ ദൈവം ഒരു വേട്ടക്കാരൻ. वो तो ये भाई कहता है परमेश्वर एक शिकारी है. ഞാൻ ഇങ്ങനെ പിന്മാറ്റത്തിൽ പോയെന്ന് ദൈവം കണ്ടപ്പോൾ ദൈവം തന്റെ ലക്ഷ്യത്തിൽ എന്നെ നിർത്തി. तो जब मैं संसार में मैं चला गया, प्रभु से दूर होकर मैं बैकस्लाइड हो गया, तो परमेश्वर शिकारी बनकर अपना हथियार का चमक जो फोकस मेरे ऊपर डाल दिया. ഇനി ഞാൻ സ്നേഹിച്ചില്ലേലും अभी मैं वापस दोबारा भले ही मैं परमेश्वर से प्रेम ना करूं तो भी കർത്താവ് എന്നെ സ്നേഹിക്കാതിരിക്കുന്നു. प्रभु मुझसे प्रेम करते रहेगा. उनका प्रेम मुझ में रुकेगा नहीं, क्योंकि मैं प्रभु का नजर में आ गया. കർത്താവിന്റെ സ്നേഹത്തെ നിർത്താൻ എനിക്ക് പറ്റുന്നില്ല എന്ന് ആ സഹോദരൻ മനസ്സിലാക്കി. मैं प्रभु के सामने खड़ा, प्रेम के सामने मैं खड़ा रह नहीं सकता, इसके विषय में मैं क्या करूं, मुझसे नहीं हो सकता करके वो भाई समझ गया. പത്രോസ് കർത്താവിനെ തള്ളി പറഞ്ഞു. जब पत्रोस ने प्रभु को 3 बार तिरस्कारा. കർത്താവിന്റെ ക്രൂശിന്റെ അടുത്തൊന്നും പത്രോസിനെ കാണുന്നില്ല, നമ്മൾ എവിടെയും വായിക്കുന്നില്ല. हम लोग पत्रोस को देख रहे हैं क्या? क्रूस के सामने पत्रोस वहां पर आया? किधर भी नहीं पड़ता, क्योंकि आया नहीं था. സഹോദരിമാരെയൊക്കെയാണ് നമ്മൾ हम लोग കാണുന്നത്. ज्यादा भी करके बहनों को देखा. പുനരുദ്ധാനം കഴിഞ്ഞിട്ടും പത്രോസിനും സ്വാഭാവികമായിട്ടും വിശ്വസിക്കാൻ പറ്റിയില്ല കർത്താവ് പുനരുദ്ധാനം. पुनरुत्थान के बाद भी पत्रोस के जीवन में ज्यादा हलचल हमने नहीं देखा. എന്നാൽ ദൂതൻ ആ സ്ത്രീയോട് പറയുന്നുണ്ട്, നിങ്ങൾ ഒരു കാര്യം പറയണം.
परंतु वो स्वर्गदूत जब वो मरियम को कहते समय में वो एक बात वहां पर कहता है, या फिर स्त्रियों को कहते समय में, लुकाउस में है या മത്തായിയിലെ മാത്യു में रहेगा എന്താ വാക്ക് പറഞ്ഞു? അവിടെ ഇങ്ങനെയാണ് ആ സ്ത്രീകളോട് ദൂതന്മാർ പറയുന്നുണ്ട്, നിങ്ങൾ പോയി ശിഷ്യന്മാരോടും പത്രോസിനോടും പറയണം. वहां पर एक बात वहां पर कहता है कि दूत कहता है कि तुम चेले को और पत्रोस को भी जाकर कहना करके ऐसा स्वर्गदूत एक बात कहता है. मार्क में मार्क ओके, थैंक यू ब्रदर. 16:7 16 का 7. परंतु तुम जाओ और उसके चेलों और पतरस से कहो हाँ. कि वह तुमसे पहले. ഇവിടെ ഒരു കോൺട്രഡിക്ഷൻ കാണുന്നില്ലേ? यहाँ पर एक विरुद्ध बात को हम देखते हैं. ശിഷ്യന്മാരിൽ പത്രോസ് ഉൾപ്പെട്ടല്ലോ. चेलों में तो पहले से ही पत्रोस है ना, फिर अलग से नाम क्यों उठा रहा है? എന്തിനാ പത്രോസിനെ പ്രത്യേകം വിളിക്കുന്നത്? खास पत्रोस को उठाकर कहता है കർത്താവിന് അറിയാം പത്രോസ് വിഷമത്തിലിരിക്കും. क्योंकि प्रभु जानता था पत्रोस सबसे ज्यादा दुखी में है, പത്രോസ് ഇപ്പോ കർത്താവിനെ ഫേസ് ചെയ്യാൻ എത്ര ബുദ്ധിമുട്ടുള്ള. क्योंकि वो अभी प्रभु को सामना कर नहीं सकता, ऐसा हालत में है वो. അതുകൊണ്ട് ഇവിടെ പറയുക, നിങ്ങൾ പോകുമ്പോൾ എന്റെ പത്രോസിനോടും പറയണം. क्योंकि इसलिए प्रभु वहां पर दूध लोग याद दिलाते हैं, तुम जाते समय में खास रीति से पत्रोस को भी तुम लोग कहना. അപ്പൊ നമ്മുടെ അനുതാപം, നമ്മുടെ വിശ്വാസം, നമ്മുടെ ഓട്ടം ഇതൊക്കെ ദൂതന്മാർ കാണുന്നുണ്ടോ? तो उसका मतलब क्या है? हमारा जो चाल चलन है, हमारा विश्वास है, मसीह में जो दौड़ है, क्या स्वर्गदूत ये सब देख रहे हैं? क्या देख रहे हैं? उनके ध्यान में है हम लोग. നമ്മുടെ അനുതാപം പോലും സ്വർഗത്തിലെ ദൂതന്മാർ വീക്ഷിക്കുന്നു. यहाँ तक कि हम जो रो रहे हैं आत्मिक विषयों में, वो रोना भी वहाँ स्वर्गदूत स्वर्ग देख रहा है. ഓക്കേ, ആ ഒരു കാര്യത്തിന് വാക്യം നമുക്ക് എടുക്കാം. 1 പത്രോസ് पहला पत्रोस में हम पढ़ते हैं, 1 അധ്യായം पहला अध्याय അതിന്റെ 10ഉം 11ഉം 10 और 11. इसी उद्धार के विषय में उन भविष्यवक्ताओं ने बहुत खोजबीन और जांच पड़ताल उसका 12 पढ़ना, 12. 12. उन पर यह प्रकट किया गया हाँ. कि वे अपनी नहीं वरन तुम्हारी सेवा के लिए ये बातें कहा करते थे, जिसका समाचार अब तुम्हें उनके द्वारा मिला, हाँ. जिन्होंने पवित्र आत्मा के द्वारा जो स्वर्ग से भेजा गया तुम्हें सुसमाचार सुनाया. और इन बातों को स्वर्गदूत भी ध्यान से देखते हुए देखो उन लोग भी स्वर्गदूत ध्यान से देख रहे हैं. സ്വർഗത്തിലെ ദൂതന്മാർ വളരെയധികം ധ്യാൻസെ, വളരെയധികം ശ്രദ്ധയോടെ. ശ്രദ്ധയോടെ നോക്കുന്ന ഒരു കാര്യങ്ങളാണ്. मतलब ये सुसमाचार की बात है, विश्वासियों का चाल चलन, विश्वासियों का विश्वास, सब बातें जो विश्वासियों का जीवन में हो रहा है, स्वर्गदूत लोग इसका ध्यान से देख रहे हैं. അത് മാത്രമല്ല, उतना ही नहीं, സാക്ഷികളുടെ ഒരു വലിയ സമൂഹം നമ്മുടെ ചുറ്റിനും നിൽക്കുന്നത് കൊണ്ട് നമ്മുടെ ഓട്ടം സ്ഥിരതയോടെ ഓടാനായിട്ട് എബ്രായ ലേഖനത്തിൽ വായിക്കുന്നു. इब्रानियों का पुस्तक में हम पढ़ते समय में इतना बड़ा विश्वास का झुंड हमारे सामने है, इसलिए अपना दौड़ को और स्थिरता से दौड़ो करके हम पढ़ते हैं. 11ാം അധ്യായത്തിലെ വിശ്വാസ വീരന്മാർ, ആ സാക്ഷികളുടെ ഒരു സമൂഹം നിൽക്കുക നമ്മളെ നോക്കിക്കൊണ്ട്. इब्रानियों का पुस्तक 11 अध्याय में वहां पर कुछ गवाहों का नाम वहां पर लिखा गया, तो इतने बड़े गवाहों का समूह है जो हमें देख रहा है. നമ്മളോട് ഓടാനാ പറയുന്നത്. तो ये वो इतना बड़ा समूह है, इसलिए इस विषय में हमें और स्थिरता से दौड़ने के लिए प्रोत्साहन किया जा रहा है. നമ്മുടെ വിശ്വാസ ജീവിതം ഒരു ഓട്ടമാണ്. तो इसका मतलब क्या है? हमारा विश्वासी जीवन एक दौड़ है, ഈ ഓട്ടത്തിൽ ഒരു പ്രത്യേകതയുണ്ട്. और इस दौड़ का खासियत है, ഓടുന്നവരെ നിങ്ങൾ ശ്രദ്ധിച്ചിട്ടുണ്ടോ? जो दौड़ते हैं लोगों को आपने ध्यान दिया है क्या? അവര് നിക്കറും ബനിയനും ഒക്കെ ഇട്ടുണ്ടോ? वो लोग क्या करते हैं? बेनियन और शॉर्ट्स पहनकर भागते हैं. അല്ലേ? അവര് വലിയ ജാക്കറ്റും കാര്യങ്ങളും ഒന്നും ഇട്ടിട്ട് वो लोग बड़ा जैकेट बड़ा पैंट पहनकर नहीं दौड़ते वो लोग, കാരണം അത് ഓട്ടത്തിന്റെ വേഗതയെ കുറയ്ക്കും. क्योंकि सबसे पहली बात उतना बड़ा कपड़ा है, उनका दौड़ का स्पीड को उसमें रोकेगा. ഇത് കണ്ടുകൊണ്ട് എബ്രായ ലേഖനക്കാരൻ പറയുക, നിങ്ങളുടെ പാപവും മുറുകെ പറ്റുന്ന പാപവും ഭാരവും നിങ്ങൾ നിറക്കി വെച്ചിട്ട് ഓടണം. കാരണം ഇതുകൊണ്ട് ഓടിയാൽ നിങ്ങളുടെ ഓട്ടത്തിന് വേഗത കുറയും. इसीलिए ये बात को देखकर ही तो दास ऐसा इब्रानियों का पुस्तक में कहता है कि तुम्हें जो पकड़ के रखने वाला जो पाप है, वो सब बात को तुम छोड़कर तुम भागो, क्योंकि ये सब बातें तुम्हें दौड़ने के फुर्ती तुमको कम करेगा, तुम्हारे अंदर विश्वास का बातें वो कम करेगा. ये सब निकाल कर भागो. അപ്പം ഈ ഓടുന്ന സമയത്ത് ഒരു കാര്യം ലക്ഷ്യത്തിൽ നോക്കിയിട്ട് വേണം ഓടാൻ. और दौड़ते समय में एक ही बात को लक्ष्य रखकर दौड़ना है. നിങ്ങൾ യേശുവിനെ ശ്രദ്ധിച്ചു ഓടണം. क्या आप लोग यीशु को ध्यान कर रहे हैं क्या? ആ ഒരു സഹോദരൻ പറയുന്ന പോലെ അത് വേട്ടക്കാരനാണ്. तो जैसा वो भाई ने पहला याद दिलाया था, हमारा प्रभु कौन है? वो शिकार के रीति शिकार कर रहा है. ഈ വേട്ടക്കാരനെ ഈ കെണി ഇങ്ങനെ നോക്കുന്നത് എപ്പോഴെങ്കിലും ശ്രദ്ധിച്ചിട്ടുണ്ടോ? ये शिकारी हमेशा उसका ध्यान
जो फंदा वहां पर लगाया है उस पर ध्यान रखता है। എന്നാൽ ഈ കെണിയിൽ ആരാണോ വീഴുന്നത് और जो ये फंदे में गिर जाता है, ആ ഒരു വ്യക്തി ആ വേട്ടക്കാരനെ കാണുന്നില്ല वो ഒരിക്കലും. जो जिसके लिए फंदा तैयार करके रखा है वो कभी शिकारी को नहीं देखता। എന്നാൽ ഇവിടെ വേറെ ഇവിടുത്തെ അവസ്ഥ വേറെയാ. परंतु यहाँ का अवस्था अलग है। ഇവിടെ ശിക്കാരിയും അല്ലെങ്കിൽ വേട്ടക്കാരനും ഈ വേട്ടയിൽ പിടിക്കപ്പെടുന്ന വ്യക്തിയും തമ്മിൽ സന്ധിക്കുക. परंतु यहाँ पर खासियत क्या है, जो शिकारी जो शिकार कर रहा है और जो शिकार बन रहा है, उन लोगों में एक रिश्ता, उन दोनों में एक रिश्ता बन रहा है। ഇങ്ങനത്തെ ഒരു ബന്ധത്തിൽ നമ്മൾ എന്നും ഓടിയാൽ इस तरह का रिश्ता में कि मैं प्रभु में हूँ, मसीह है जो मेरा रखवाला, उस विश्वास के आधार में अगर हम दौड़ रहे हैं तो നമ്മൾ ഒരിക്കലും പിന്നെ ആ ഒരു മണ്ഡലം വിട്ട് നമുക്ക് ജീവിക്കാൻ तो നമുക്ക് फिर ആഗ്രഹിക്കില്ല. प्रभु के साथ का जो रिश्ता है वो स्तर को छोड़कर मैं किधर और चले जाऊं, ऐसा परिस्थिति नहीं आएगा। ഇനി നമ്മൾ ഇത്രയും നമ്മൾ ചിന്തിച്ചപ്പോൾ കർത്താവിൽ നിൽക്കുന്നതും ഒക്കെയാണ് നമ്മൾ കണ്ടത്. हम लोग इतना देर तक हम लोग प्रभु में किस तरह हम लोग खड़े हैं, प्रभु में किस तरह बने हैं, ये सब बातें हम देख रहे थे। ഇങ്ങനെ കർത്താവിൽ നിന്നില്ല എങ്കിൽ ഉള്ള മനുഷ്യരുടെ അവസ്ഥ എന്തുമായിരിക്കും? परंतु वो लोगों का अवस्था क्या है जो इस तरह प्रभु में खड़े नहीं है, स्थिर नहीं है, तो അവരൊരു ദിവസം ശരിക്കും നിൽക്കാൻ പോകും. वो लोग एक दिन परमेश्वर के सामने खड़ा रहेंगे। അത് വേദപുസ്തകത്തിലെ അവസാനത്തെ നിൽപ്പാൻ രേഖപ്പെടുത്തിയിരിക്കുന്നു. और वो बाइबल में सबसे आखिरी बार लिखा हुआ बात है कि कुछ लोग अभी परमेश्वर के सामने खड़े हैं, ऐसा खड़े हैं करके बात आखिरी बार लिखा है। ഞാൻ നാസിക് സഭയെ കുറിച്ച് വലിയൊരു സാക്ഷ്യം കേട്ടത് मैं नासिक मंडली का एक बहुत बड़ा गवाह मैं सुना അനേക हूं സഹോദരന്മാർ മൾട്ടിപ്പിൾ ടൈംസ് അവർ വചനം വായിച്ചിട്ടുള്ളത്. कि मैंने एक बात गवाही सुना है कि नासिक मंडली के भाई लोग बार बार बाइबल को, पूरा बाइबल को बार बार वो लोग ने पढ़ लिया है, ഞാൻ ഇത്രയും വായിച്ചിട്ടില്ല. क्योंकि मैं उतना नहीं पढ़ा हूँ। വായിച്ചിട്ടുണ്ടെങ്കിലും अगर भले ही पढ़ा हो तो ഞാൻ വളരെ സൂക്ഷിച്ച് വായിക്കുന്നു. मैं बहुत ध्यान से पढ़ता हूँ, കാരണം വായിക്കുമ്പോൾ ഞാൻ ഗ്രഹിക്കുകയും ചെയ്യും. क्योंकि मैं क्यों पढ़ते समय में ध्यान से, मतलब वो बात को ग्रहण करे उस रीति से मैं पढ़ रहा ഞാൻ हूँ। നോക്കിയപ്പോൾ വേദപുസ്തകത്തിൽ അവസാനം എഴുതിയിരിക്കുന്ന വാക്കാ ഇങ്ങനത്തെ പിന്നെ ഒരു നിൽപ്പില്ല. അത് വെളിപ്പാട് പുസ്തകം 20 അധ്യായം प्रकाशित वाक्य 20वां अध्याय में वो आखिरी बार लिखा है खड़ा होना करके ऐसा शब्द, उसके बाद वाक्य फिर वचन में लिखा नहीं है। 20:12 20 का 12, फिर मैंने मैंने छोटे छोटे बड़े बड़े हाँ सब मरे हुओं को सिंहासन के सामने खड़े हुए देखा। हाँ हाँ। बस ये आखिरी शब्द है, आखिरी बार लिखा है खड़े है करके, उसके बाद नहीं लिखा है। പിന്നെ എഴുതിയിട്ടേ ഇല്ല. फिर खड़ा है करके या हम लोग खड़े हैं मसीह का अवस्था है, ऐसा कुछ भी खड़ा है करके शब्द नहीं लिखा है। നമ്മൾ ഇവിടെ നിൽക്കുമ്പോൾ നമ്മൾ ഇനി അവിടെ നിൽക്കുമോ? क्या अगर आज हम लोग इधर प्रभु में खड़े हैं तो या मसीह में खड़े हैं, स्थिर है, तो क्या उस दिन हम लोग ये लोगों के साथ खड़े रहेंगे? क्या ഒരിക്കലും ഇവരുടെ കൂടെ നമ്മൾ നിൽക്കുന്നില്ല. कभी भी हम लोग उन दिन में उस दिन प्रभु के साथ ये लोग के साथ खड़े नहीं रहेंगे। എന്നാൽ നമ്മൾ ഓട്ടത്തിൽ നമ്മുടെ പാപവും ഭാരവും കൊണ്ട് ഓടിയാൽ നമുക്ക് ക്രിസ്തുവിന്റെ ന്യായസ്ഥാനത്തിൽ നിൽക്കാം. परंतु एक दिन आज इस दुनिया में हम लोग इस संसार में जीते समय में विश्वासी है करके बोलते हैं, लेकिन अभी भी पाप में और संसार का मोह में रखकर अगर आप लोग दौड़ रहे हैं तो प्रभु का मसीह का सिंहासन में खड़ा रहना पड़ेगा। റോമാലേഖനം 14 അധ്യായം रोमियो का पुस्तक उसका 14 अध्याय में അതിന്റെ 10ാമത്തെ വാക്യം उसका 10, അവിടെ ഒരു നിൽപ്പിനെ കുറിച്ച് പറയുന്നു. वहां पर एक खड़ा रहने के बारे में बोला है। सब परमेश्वर के न्याय सिंहासन के सामने हाँ। खड़े होंगे। Yes. ഈ സിംഹാസനവും നമ്മൾ വായിച്ച സിംഹാസനവും വേറെ ആട്ടോ. ये सिंहासन और जो सफेद सिंहासन हमने प्रकाशित वाक्य में पढ़ा, दोनों अलग अलग सिंहासन है। ഇവിടെ ക്രിസ്തുവിന്റെ ന്യായസ്ഥാനത്തിൽ അതെ यहाँ पर मसीह का ये सिंहासन में, നമ്മുടെ ഓട്ടത്തിന് സ്ഥിരതയില്ലായിരുന്നത് കൊണ്ട് क्योंकि हमारे दौड़ में स्थिरता नहीं था, അതുകൊണ്ട് നമ്മൾ ഇവിടെ നിൽക്കേണ്ടി इसलिए यहाँ पर खड़े होने का दशा हो गया है। പക്ഷെങ്കിൽ നമുക്ക് ഈ പാപ ജീവിതത്തിൽ നമുക്കൊരു സ്വാതന്ത്ര്യം കിട്ടാനായിട്ട് കർത്താവ് നമ്മൾ ഒരു സ്ഥാനത്താക്കി വെച്ചിട്ടുണ്ട്. परंतु हमें इस दौड़ में, जब इस दुनिया में जीते समय में, संसार का हालत में जब दौड़ते समय में, इस पाप का अवस्था आते समय में, उससे हमें बच निकल सके या उसका एक छुटकारा उससे बाहर आ सके, ऐसा छुटकारा में प्रभु ने जगह पर खड़ा करके रखा है। ഗലാത്യ ലേഖനം 5:1 വായിക്കാം. गलातियों का पुस्तक 5 का 1 में हम पढ़ते हैं, मसीह ने स्वतंत्रता के लिए हमें स्वतंत्र किया है, मैं अतः इसी में स्थिर रहो हाँ। और दासत्व की जुए इसी में खड़े रहो आना चाहिए। हाँ ठीक, स्थिर रहो, खड़े ഈ रहो। ഒരു സ്വാതന്ത്ര്യത്തിൽ നമ്മൾ നിൽക്കുക. हम एक स्वतंत्रता में हम खड़े हैं, उसमें स्थिर है। ഇവിടെ ഈ ലോകത്തിൽ ആർക്കും ഈ സ്വതന്ത്രതയില്ല. संसार में किसी भी लोगों को इस तरह का स्वतंत्रता नहीं है, കാരണം ഈ സ്വാതന്ത്ര്യം इनर चेंबर പോയ ആളുകൾക്ക് മാത്രം അനുഭവിക്കും. क्योंकि ये स्वतंत्रता सिर्फ उन्हीं लोगों को है जो प्रभु के साथ अंदर के कमरे में रहस्य में प्रभु के साथ संगति कर रहे हैं, उन्हीं लोगों को मिला है। എന്നാൽ ഇങ്ങനെ നിൽക്കുമ്പോൾ तो परंतु इस रीति में भले हम लोग खड़े हैं, ഇടയ്ക്ക് സാത്താൻ വരും. बीच में शैतान आएगा, അപ്പൊ നമ്മുടെ നിൽപ്പ് എങ്ങനെയാണ് എന്ന് നമുക്ക് അപ്പം അറിയാം. तब हमें मालूम पड़ेगा कि हम जो खड़े हैं वो स्थिरता से खड़े हैं या सही नहीं है करके, तब हमको मालूम അപ്പൊ पड़ेगा। സാത്താൻ വരുമ്പോൾ നമ്മൾ എങ്ങനെ നിൽക്കേണ്ടി तो शैतान आएगा तो कैसा खड़े रहना
रहा है, അവിടെ നമ്മൾ ഒരു നിൽപ്പിനെ കുറിച്ച് നമ്മൾ വായിക്കുന്നത് उधर भी एक खड़े के बाद खड़े रहना है करके एफेसों का पुस्तक 6 अध्याയം अध्याय 6 അതിന്റെ 14ാമത്തെ വാക്യം 14 6 का 14 एफेसियों। इसलिए सत्य से अपनी कमर कसकर हाँ और धार्मिकता की झिलम पहनकर हाँ उतना ही है क्या? पूरा पढ़ना 14 13 में से हाँ, 13 और सब कुछ पूरा करके स्थिर रह सको। नहीं, उसके बाद आता है ഓക്കെ ഇവിടെ 14ാമത്തെ വാക്യത്തിൽ നിങ്ങളുടെ ആരെ കെട്ടി നിങ്ങൾ നിൽക്കണം. तुम लोग कमर कस के मतलब खड़े रहो। कैसा बोला है? कमर कस के खड़े रहो, सत्य का कमर को कस के खड़े रहो, ऐसा आना चाहिए। അപ്പം ഈ മുന്നിൽ വരുന്ന സാത്താൻ മുഴുവനും കള്ളത്തരം നിറഞ്ഞവനാ. तो क्योंकि सत्य का कमर को क्यों पहनकर खड़े रहने बोला है? क्योंकि शैतान जो सामने से आ रहा है वो झूठ लेकर आ रहा है। അപ്പം ഈ കള്ളത്തരം കൊണ്ട് വരുന്ന വ്യക്തിയോട് നമുക്ക് നിന്നുകൊണ്ട് നമുക്ക് പോരാടണമെങ്കിൽ സത്യം നമ്മുടെ കൈവശം तो ഉണ്ടായിരിക്കും. ये झूठ का जो व्यक्ति जो पूरा झूठ से भरा हुआ है, ये शैतान झूठ की बातें लेकर हमारे सामने आते समय में हम लोग को खड़े रहना है और स्थिर बने रहना है। तो हमारे पास कौन सा हथियार होना चाहिए? सत्य का हथियार। ഇത് ആദം നഷ്ടപ്പെടുത്തി. ये बात को आदम ने खो बैठा। ആദം കർത്താവിന് അവസരം കൊടുത്തില്ല. उसने आदम ने कभी भी प्रभु को मौका नहीं दिया। ആദമിന് ഒരു അവസരം ഉണ്ടായിരുന്നു കർത്താവിൽ നിൽക്കാൻ. प्रभु आदम को मौका था प्रभु में खड़े रहने के लिए, പക്ഷെ ആദം എന്ത് ചെയ്തെന്നറിയോ? परंतु आदम ने क्या किया? സ്വയത്തിൽ നിന്നു. वो अपना स्वयं में खड़ा रहा। അപ്പം നമ്മൾ ആ സഹോദരൻ പറഞ്ഞത് ഞാൻ ഇന്നലെ അത് വളരെയധികം എനിക്ക് ഇഷ്ടപ്പെട്ടു. കാരണം നമ്മൾ തന്നെ പോയി പോരാടിയാൽ നമ്മൾ തോൽക്കും, അതിൽ യാതൊരു സംശയമില്ല. Amen। जैसा कल भाई ने भी इस विषय में गवाही देते समय में, अगर हम लोग अकेला प्रभु के शैतान के सामने लड़ने जा रहे हैं तो हम लोग कभी भी उसके सामने सिर खड़ा रह नहीं सकते, गिरेंगे ही हम लोग। എന്നാൽ നമ്മൾ കർത്താവ് നമ്മുടെ കൂടെ ഉണ്ടെന്ന് അറിയുമ്പോഴത്തേക്ക് Amen. പിശാച് നമ്മളോട് അടുത്തുപോലും വരത്തില്ല. കാരണം നിങ്ങൾ കർത്താവിലാണ് എന്നത് ആ ഒരു ബോധ്യം പിശാചിന് കിട്ടിയാൽ പിന്നെ അടുക്കത്തില്ല. परंतु प्रभु हमारे साथ है करके ये बात का एहसास शैतान को हो गया कि मैं जिसको मैं गिराने जा रहा हूँ उसके साथ प्रभु खड़ा है या प्रभु उसका सामने है, तो फिर ऐसा व्यक्ति को गिराने के लिए शैतान नहीं आएगा। ഇങ്ങനെ നമ്മൾ കർത്താവിനോട് പറ്റിയിരിക്കും. इस तरह हम लोग प्रभु के साथ बने रहे हैं, चिपके हुए हैं। അത് നമുക്കൊന്ന് വായിക്കാം. ആവർത്തന പുസ്തകം व्यवस्था विवरण में हम पढ़ते हैं 10ാം അധ്യായം 10वां अध्याय 10 ड्यूटरोनॉमी चैप्टर 10 20ാമത്തെ വാക്യം. बाकी 20 पढ़ना। अपने परमेश्वर यहोवा का भय मानना, उसी की सेवा करना और उसी से लिपटे रहना। हाँ, അവിടെ കണ്ടോ ആ ഒരു പദം നിങ്ങൾ वो കണ്ടോ? शब्द देखा, लिपटे रहना, നിങ്ങൾ പറ്റിയിരിക്കുക. मतलब उससे लिपटे रहना। ആ പറ്റിയിരിക്കുന്ന അവസ്ഥ എവിടെ പറ്റത്തുള്ളൂ? ये लिपटा हुआ रहने का अवस्था कहाँ पर ही होगा? एक ही जगह पर हो, അതെ, ഏറ്റവും അകത്തെ മുറി മാത്രം. बस वो अंदर का कमरे में जहाँ पर हम प्रभु के साथ है, वही कमरे में लिपटा रह सकते हैं। കാരണം അവിടെയാണ് ആ ശലോമോന്റെ പുസ്തകത്തിൽ നമ്മൾ വായിച്ചു കഴിഞ്ഞാൽ 1ാം അധ്യായം മുഴുവനും വായിച്ചു അവിടെ മനസ്സിലാവും. ആ സ്ത്രീ മനസ്സിലാക്കുക അവൾ കർത്തവളാണ്, അവളെ സ്നേഹിക്കുവാൻ തക്കവണ്ണം ഒരു യോഗ്യതയുമില്ല, അവൾ ഇങ്ങനത്തെ രൂപഗുണമുള്ളവളാണ്, അവളിൽ സുഗന്ധമില്ല എന്നൊക്കെയും അവൾ തിരിച്ചറിയുന്ന എപ്പോഴാണെന്നറിയോ? അവൾ അകത്ത് പ്രവേശിച്ചപ്പോഴാണ്. तो वहां पर वो श्रेष्ठ गीत में जब पढ़ते समय में पहला अध्याय में वहां पर वो शुलमी वो स्त्री का हालत क्या है, देखो वो पहचान रही है कुछ बातों को। क्या पहचान रही है? कि मैं काली हूँ, मुझ में कोई सुंदरता नहीं है, बाकी स्त्रियों के जैसा कोई भी गुण मुझ में नहीं है, मुझसे सुगंध नहीं, बदबू आ रहा है, कोई मुझे मत देखो। ये उसको कहां पर एहसास हुआ? वो अंदर के कमरे में। എന്നാൽ അവിടെ എപ്പോഴെങ്കിലും ആ കൊണ്ടുവന്ന വ്യക്തി പറയുന്നുണ്ടോ ആ ശരിയാ നീ പറഞ്ഞു? तो जो व्यक्ति ने उस स्त्री को अंदर लाया है वो व्यक्ति कभी भी बोल रहा है क्या तू जो भी बोल रहा है सही बोल रहा है करके? അല്ല, कभी नहीं कहा उन्होंने। ആ വ്യക്തി എപ്പോഴും ഈ സ്ത്രീയെ സന്തോഷിപ്പിക്കാൻ നോക്കും. बल्कि वो व्यक्ति हमेशा ये स्त्री को खुश करने का कोशिश कर रहा है। സഹോദരന്മാരെ, നമ്മൾ പാപത്തിൽ വീണാൽ इसी तरह प्रियो, हम लोग एक बार पाप में भले गिर गए तो നമുക്ക് വേറൊരു വഴിയില്ല. हमारे पास बचने का कोई रास्ता नहीं है। നമുക്ക് കർത്താവ് നമ്മൾ ആരോടാണോ തെറ്റ് ചെയ്തത് ആ വ്യക്തിയോട് തന്നെ ഓടിച്ചെല്ലാൻ തക്കവണ്ണമേ നമ്മുടെ ഈ മാർഗമുള്ളൂ. बल्कि मैंने जिसके साथ में किसके विरुद्ध मैंने पाप किया, किसके खिलाफ मैंने पाप किया, वही मुझे बचा सकता है बोलकर उसी के पास ही छुटकारा है, उसी के हाथ में उद्धार है। यही बात जानकर उसी के पास जाएगा तो ही हमें छुटकारा मिलेगा या हम बच सकते हैं उस दोष से। നമുക്ക് യെശയ്യാവിന്റെ പുസ്തകം यशायाह का पुस्तक 45:22 വായിക്കാം. 45 का 22। हे पृथ्वी के दूर दूर के देश के रहने वालों, तुम मेरी ओर फिरो और उद्धार पाओ,
क्योंकि मैं ही परमेश्वर हूँ और दूसरा कोई और नहीं है। അവിടെ ഒരു വാക്യം അവിടെ ഇംഗ്ലീഷിൽ വന്നിട്ടുണ്ട്, ലുക്ക് അൺ ടു മീ, നിങ്ങൾ എന്നെ നോക്കുക. वहां पर देखो कि तुम मेरे ओर देखो, मुझ पर देखो. നിങ്ങൾക്ക് രക്ഷപ്പെടുവാൻ ഞാൻ മാത്രമേ ഉള്ളൂ. तुमको बचाने के लिए सिर्फ मैं ही हूँ, ഞാനല്ലാതെ വേറെ ആരും ഇല്ല. मेरे अलावा और कोई नहीं है. അപ്പം ഈ ഒരു റിയലൈസേഷൻ, ഈ ഒരു നമ്മൾ ഈ കാര്യം മനസ്സിലാക്കുമ്പോൾ നമ്മൾ ആ മുടിയനായ മകൻ തിരിച്ചു ചെന്നതുപോലെ നമ്മൾ ചെല്ലുമ്പോൾ നമ്മൾ കാണുന്ന ഒരു കാഴ്ചയാ, അവിടെ ഇങ്ങോട്ട് ഓടി വരുന്ന ഒരു അപ്പനെ. इसलिए प्रियो, ये अवस्था, ये मनोभावना कि मुझे बचाने के लिए प्रभु के अलावा कोई नहीं है करके, वो विचार है जो हमेशा हमें नियंत्रण करना चाहिए जब हम गिरते समय में या पाप का दशा में रहते समय. ऐसे हालत में जब हम लोग लौट के प्रभु के पास आ रहे हैं कि मुझे बचाने वाला सिर्फ प्रभु है, इसलिए मैं आ रहा हूं प्रभु के पास, मैं चलकर जा रहा हूं प्रभु के पास, लेकिन मेरा प्रभु क्या करेगा? वो दौड़ कर आकर मुझे स्वीकारेगा. ഇങ്ങനെ സ്നേഹിക്കുന്ന കർത്താവിനെ നമുക്ക് വിട്ടുപോകാൻ എങ്ങനെ? इस तरह से हमसे गहराई में प्रेम करने वाला प्रभु को छोड़कर जाने का कैसा मन होगा ഞാൻ प्रियो? ഇടയ്ക്ക് കർത്താവിനോട് ചോദിക്കും, मैं बीच में प्रभु को पूछता हूँ, കർത്താവേ നിനക്ക് എങ്ങനെ എന്നെ സ്വീകരിക്കാൻ പറ്റും? हे प्रभु, आपको कैसा मन हुआ मुझ जैसा पापी को स्वीकारने के लिए? കാരണം ഞാൻ എപ്പോഴും നിന്നോട് ഇങ്ങനെ പറഞ്ഞു ചെല്ലുമെങ്കിലും ഞാൻ പിന്നെയും തെറ്റ് ചെയ്യും. क्योंकि प्रभु, आज मैं मन फिरकर मैं वापस आपके पास आया, आपने खुशी से स्वीकारा, लेकिन कल मैं फिर से जा रहा हूँ, भटक रहा हूँ प्रभु, फिर भी आप मुझे स्वीकारने तैयार है. आपका मन ऐसा क्यों है? ഇങ്ങനെ സ്നേഹമുള്ള കർത്താവിനെ നമ്മൾ കാണുമ്പോൾ, इस तरह से निरंतर प्रेम करते रहने वाला, मनोभावना वाला प्रभु का जब हम देखते हैं तो സെഫന്യാവിന്റെ പുസ്തകം जफन्या का पुस्तक 3:17 3:17, तेरा परमेश्वर यहोवा तेरे बीच में है, वह उद्धार करने में पराक्रमी है, वह तेरे कारण आनंद से मगन होगा, वह अपने प्रेम के मारे चुपता रहेगा. बस वो तेरे कारण आनंद रहेगा. ഇവിടെ കർത്താവിന് സമാധാനവും കർത്താവിന്റെ സന്തോഷം നമ്മൾ അവന്റെ അടുത്ത് വരുന്നത്. तो वहां पर देखो, प्रभु का आनंद क्या है? तेरे कारण. मतलब एक व्यक्ति जब वापस लौट कर आया तो उस समय में प्रभु का आनंद क्या है? तू लौट कर आया, वो है प्रभु का आनंद. അവിടെ കണ്ടോ, he will rest in his love. അവന്റെ സന്തോഷത്തിൽ അവൻ തന്നെ വിശ്രമിക്കുന്നത് നമ്മൾ തിരിച്ചു ചെല്ലുമ്പോഴാണ്. और वहां पर हम आगे पढ़ते हैं कि वो अपना प्रेम में विश्राम करेगा. मतलब जब हम प्रभु की उपस्थिति में लौट कर आते समय में प्रभु का विश्राम है, जब हम लौट कर वापस प्रभु की उपस्थिति में नजरों के सामने है तब. നമ്മളെ കർത്താവ് ചേർക്കാൻ വരുന്നു സഹോദരന്മാർ. ये बात तो सच है कि प्रभु हमें जोड़ने के लिए बहुत जल्दी वो बादलों में आने वाला है. ലോക സംഭവങ്ങളൊക്കെ പരിശോധിക്കുന്നവരാണോ എന്ന് എനിക്കറിയില്ല, പക്ഷെങ്കിൽ അത് വിളിച്ചു പറയുന്ന ഒരു സത്യമുണ്ട്, കർത്താവ് നമ്മുടെ വേഗം വരുന്നു. आप संसार का हालत को आप लोग ध्यान दे रहे हैं क्या नहीं मुझे मालूम नहीं, लेकिन संसार अभी चिल्ला कर पुकार कर एक बात बोल रहा है, हमारा प्रभु बहुत जल्दी वापस आने वाला है. കർത്താവ് വരുന്നത് നമ്മളെ നോക്കി. और प्रभु आते समय में किसको देखकर आ रहा है? अपना मंडली को देखकर आ रहा है. എന്നാൽ അകത്തെ മുറിയിൽ അധികം സമയം ചെലവഴിച്ചവർക്ക് പ്രതിഫലം കിട്ടാൻ പോകും. परंतु जिन लोगों ने अंदर का कमरे में जाकर रहस्य में प्रभु के साथ जिसने ज्यादा रिश्ता जोड़ा, जितना ज्यादा समय बिताया, उन लोगों का प्रतिफल ज्यादा रहेगा. ഞാൻ ഇത്രയും സംസാരിച്ചത് ആ ഒരു സഹോദരന്റെ പ്രചോദനം കൊണ്ടാകട്ടെ. मैं इतना आज मैं बात किया, कल 2 युवक लोगों ने जो बात बोला उसके आग में मैं बोल रहा हूँ. നമ്മൾ എല്ലാവരും ഇങ്ങനെ നിൽക്കാം സഹോദരന്മാർ. प्रियो, इसलिए हम भी इसी तरह जब मंडली में भाई लोग बात करते समय में उनका प्रोत्साहन में भी हम लोग भी उसी आग में जलकर प्रभु में खड़े रहे. ഞാൻ പ്രത്യേകിച്ച് സഹോദരിമാരെ ഇത് ചെയ്യുന്നത്, ആ ക്രൂശിന്റെ അടുത്ത് നിന്നത് കർത്താവ് ആദ്യം സാക്ഷീകരിച്ചത് ഒരു സഹോദരി. तो मैंने कुछ वाक्यों को, मैंने बहनों को भी प्रोत्साहन करने के लिए मैंने वाक्य वो इसलिए लिया क्योंकि क्रूज के नजदीक सबसे पहला ज्यादा खड़ा कौन था? स्त्री लोग थे. प्रभु सबसे पहला किसको प्रकट हुआ? पुनरुत्थान में स्त्री को. तो इसमें बहनों को भी, प्रभु में भी, सबके लिए वो एक लाभ की बात है कि हम प्रभु में कितना उत्तेजना में हमें खड़ा रहना है प्रभु की उपस्थिति में. അടുത്ത പ്രാവശ്യം വരുമ്പോൾ ദൈവം സഹായിച്ചാൽ ഞാൻ സഹോദരിമാരും സംസാരിക്കുന്നത് കാണാൻ तो ആഗ്രഹിക്കുന്നു. अगले बार जब मैं आऊंगा, मुझे प्रभु ये मौका दे कि ऐसा गवाही सुनने के लिए कि नासिक मंडली में प्रभु के बहन लोग भी उठकर गवाही दे रहे, ये बात सुनने के लिए मुझे मौका दे जब मैं अगले बार आऊंगा. प्रभु उसके लिए सहायता करे. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. कहाँ खड़ा है? प्रेज द लॉर्ड. प्रभु का उपस्थिति में खड़ा रहना, प्रभु की उपस्थिति में बैठना कितना आनंद है ना. अगर हम प्रभु को छोड़कर भागे तो भी प्रभु हमें छोड़ेगा नहीं. जैसे एक शिकार के पीछे शिकार करने वाला लग जाता है, ऐसा प्रभु हमारे पीछे लगा हुआ है. प्रियो, बहुत बड़ा हमें कैसा प्यार करने वाला प्रभु है ना. उस प्रभु के उपस्थिति में आज भी देखो है ना, लोग प्रभु की उपस्थिति से भाग रहे, जैसे आदम ने भागा, प्रभु पीछे आ रहे, आदम तू कहाँ है? देखो
कितना बड़ा प्यार है प्रियो, है ना। हमें ऐसा प्यार करने वाला एक पिता है। आज हमारा दौड़ रोज प्रभु की उपस्थिति से होना चाहिए, है ना। जब नीति वचन 8:34 में लिखा है, जो रोज मेरी उपस्थिति में खड़ा रहता और मेरा वाणी सुनता, देखा वो एक गुप्त स्थान है। रोज हमें हमारा आरंभ, हर रोज का आरंभ नीति वचन 8:34। क्या ही धन्य है वह, क्या ही धन्य है वह मनुष्य जो मेरी सुनता, वरन मेरी डेवढ़ी पर प्रतिदिन खड़ा रहता। देखा, प्रतिदिन रोज सवेरे आकर के प्रभु को सुनकर के आरंभ करना, और वो व्यक्ति कभी भी प्रभु को छोड़कर नहीं भागेगा, है ना। कितना धन्य बात है प्रियो। आज हमारे प्रभु की उपस्थिति में आने वाले लोगों के प्रति प्रभु का दिल कितना आनंद है। मैं आपको बोलता हूँ, आज इतनी जो उधार पाए हुए लोग जितना बैठा है ना, प्रभु आओ आओ बोला, दिल की गहराई से नहीं बोला, पर तो प्रभु का हमारा भेंट करने की इच्छा बहुत गहराई से। हम जितना प्रभु को चाहते हैं उससे बढ़ करके प्रभु हमें चाह रहा है। अपनी मंडली को अपने साथ लेने के लिए प्रभु का दिल तड़प रहा है प्रियो। कितना बड़ी बात है, हमें कितना बड़ा प्यार करने वाला हमारे प्रभु है ना। उस प्रभु को जानना, उस प्रभु में हमेशा बने रहना, उसके प्रति एक तड़प रहना। मैं आपको हमेशा बोलता हूँ, हमारे जीवन में हमेशा एक साइलेंट टाइम चाहिए। हमारा प्रेयर लाइफ में भी एक ऐसा एक साइलेंट टाइम चाहिए जो कि हम बिल्कुल वो जो गुप्त कमरे में जाने वाला अनुभव। आज हमारा प्रभु दास ने जो बोला ना, हम वो एकदम वो अंदर कमरे में, है ना, प्रभु वहां पर हमारे से बहुत गहराई से बात करना चाहता है। बहुत बड़ी बात है प्रियो। हमारे जीवन में ऐसे समय है क्या? हम तो बहुत बिजी रहते हैं ना, पर प्रभु के साथ हमें समय निकालना प्रियो, और वहां से हमें प्रभु का वचन और आलोचना प्राप्त होना। मैं प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। बहुत गहराई रीति में हर एक का दिल को जान करके प्रभु ने बात किया। देखा, हर दिन प्रभु कैसे हमसे प्रेम करते हैं प्रियो, है ना। उस प्रेम से, इस प्रेम को पहचानने वाले लोग कैसे इस प्रेम से वंचित हो सकता? कभी नहीं, कभी नहीं। आप देखो ना, प्रभु को छोड़ करके भागने वाला पतरस के पीछे पीछे प्रभु गया। ब्रेकफास्ट तैयार है, आओ पतरस, तुम लोग परिश्रम करके थक गए ना, कोई बात नहीं है, मुझे भूल करके मैंने जो बताया हुआ वो मार्ग छोड़ करके गया था, तो भी ब्रेकफास्ट रेडी, आओ ना ब्रेकफास्ट खाओ। फिर वो कैसा दिल को नहीं छुएगा प्रियो, है कैसा प्रभु का व्यवहार कैसा है प्रियो, है ना। वो हमेशा वो प्यार है प्रियो, प्रभु प्यार है ना, उसका हर एक व्यवहार वो उसी प्यार में है। कितना बड़ी बात है। आइए अपने आंखें बंद करें, एक क्षण अपने आप को परख कर देखो प्रियो, हमारे जीवन में आज हम कहाँ खड़ा है प्रियो, वास्तव में उस सच्चा विश्वास में खड़ा है कि नहीं। आज हमारा जिंदगी को परख कर देखना है ना। कहीं प्रभु ने जहाँ पर हमें खड़ा किया था वो स्थान से हम कहीं दूर ना हो, क्योंकि प्रभु ने हमें सच्चा आजाद किया है, तो उस आजादी के अनुभव में रहना है तो हमें सत्य वचन में खड़ा रहना है, उस सच्चाई में खड़ा रहना। बहुत अनमोल बात प्रभु ने वचन का गहरा प्रकाश देने के लिए प्रभु का दासों को इस्तेमाल किया, उसके लिए प्रभु धन्यवाद करता हूँ। सुना हुआ हर एक लोगों का दिल से प्रभु ने बात किया, प्रभु का नाम महिमा पाया, उसके लिए प्रभु को बहुत धन्यवाद देता हूँ। इन सारे वचनों की प्रभु की महिमा हो। आमीन प्रियो। आइए समय